ओके. सो हा दुसरा भाग आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली शिक्षणाची प्रगती. ठीक आहे. नाही, याच्यामध्ये आपण अगदी मागे जाऊन पाहिलं की महात्मा गांधी यांची मूल औद्योगिक शिक्षण योजना होती. मूल उद्योगी म्हणजेच काय, की माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एखादा उद्योग चालू करणारा त्याला तेवढाच तो स्किल्ड असावा. राईट. तर आपण म्हणतो मूल उद्योगी. राईट. त्याच्यानंतर इवन वी टॉक्ट अबाउट डिफरंट टाइप्स ऑफ कमिशन्स. याच्यामध्ये हंटर कमिशन पाहिलं का आपण? नाही पाहिलं, नाही पाहिलं वाटतं. राईट. म्हणजे 3 प्रकारचं एज्युकेशन असतं. द फर्स्ट वन इज प्रायमरी एज्युकेशन, सेकंड वन इज सेकंडरी एज्युकेशन, दॅट इज ऑल्सो कॉल्ड हायस्कूल, अँड द लास्ट वन दॅट इज कॉल्ड हायर एज्युकेशन, ज्याला आपण उच्च शिक्षण असं म्हणतो. आणि या उच्च शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये आणि माध्यमिक शिक्षणामध्ये वेळोवेळी कसा बदल होत गेला हे आपण पाहतो. ठीक आहे. आता लास्टच्या सेशन मध्ये मी प्राथमिक शिक्षणाबद्दल बोललेलो आहे. ठीक आहे. पण तरी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला परत एकदा मी सांगतो. याच्यामध्ये एक मंत्री होते, काय नाव त्यांचं? मधुकरराव चौधरी. यांच्या हातून काय झालं निर्माण? बालभारती. बालभारती स्थापना कधी झाली होती? 1967. सो बाल भारती वॉज फाउंडेड इन 1967. राईट. अँड दॅट टाइम मधुकर चौधरी ही वॉज द एज्युकेशन मिनिस्टर. ठीक आहे. आणि या 40 वर्षाच्या काळा, म्हणजे फ्रॉम 1960 टू 2001, या 40 वर्षाच्या काळामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये कसा कसा बदल होत गेला हे आपण पाहिलं. राईट. म्हणजे माध्यमिक शिक्षणामध्ये शिक्षकांची संख्या 4.5 पट वाढली, 4.5 टाइम्स मोर. आणि तेच प्रमाण एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे प्रायमरी एज्युकेशन मध्ये शिक्षण संख्या किती होती? 5 पटीने वाढली होती. ठीक आहे. आणि माध्यमिक स्तरावर ऍट हायस्कूल लेवल वी हॅड मिड डे मील. मिड डे मील म्हणजे काय? मध्यान्ह आहार योजना. दुपारची सुकडी, दूध, लाडू हे सगळं शाळेमध्ये मिळायचं. आता हे मिळतं, खिचडी मिळते लोकांना आता. राईट. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती रोखणे. सो मेनी स्टुडंट्स वर ड्रॉपिंग देमसेल्स आउट ऑफ दिस एज्युकेशन फ्लो. मग ते ड्रॉप का करायचे? कारण तर एक तर होतं की एज्युकेशन, ज्याला आपण म्हणतो की पैसे, परिस्थिती चांगली नसेल तर आई वडील काय करतात? आई वडील मुलांच्याकडे एक फायनान्शियल सोर्स म्हणून पाहतात. तुम्हाला माहिती असेल नसेल, आय डोंट नो. पण अशी बरीचशी कुटुंब आहेत ज्या कुटुंबामध्ये आपल्या घरात किती मुलं जन्माला आली यानुसार आपण श्रीमंत का की गरीब असं ठरवतात ते. मग जास्त मुलं असतील एक पूर्वीच्या काळी, तर ते जास्त वर्क फोर्स झाले ना, की आता आपल्या शेतावर सगळे 12 जण आपण कामाला गेलो तर काय कोणाला घ्यायची गरज आहे? किती उत्पन्न काढू आपण? मग मला सांगा, या काळामध्ये या लोकांना, अशा मानसिकतेच्या लोकांना त्यांच्या मुलांना एज्युकेट करणं परवडत नव्हतं. दे वर नॉट अफोर्डिंग टू एज्युकेट दोज. वाय? लोकसंख्या जास्त होती. लोकसंख्या जास्त असणे हा सुद्धा शिक्षण गळतीचा एक प्रकार होता. आणि मुलींना शिक्षण थांबवावे लागायचं. आता मग यू पीपल आर लकी, यू आर सिटिंग इन क्लासरूम, यू आर एन्जॉईंग सच काइंड ऑफ सेशन्स बिकॉज युअर पेरेंट्स आर लिटरेट अँड दे वॉन्ट देअर डॉटर टू ग्रो. पण असा एक काळ होता की मुलगी म्हणजे परक्याचं धन. तिला कशाला शिकवायचं? शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा तिच्या लग्नासाठी पैसे ठेवू. राईट. मग अशा वेळी काय व्हायचं? मुली पूर्णपणे डिपेंडंट असायच्या नवऱ्यावर. राईट. मग चूल आणि मूल अशा प्रकारे त्या महिलांचं ते गुलामगिरीचं एकदा असे हे होतं. राईट. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या की याच स्तरावर प्राथमिक शिक्षण सुद्धा चालू झालं. प्राथमिक म्हणजेच काय? सॉरी, प्राथमिक होते कम्प्युटर एज्युकेशन. कम्प्युटर एज्युकेशन म्हणजे आमच्या शाळेमध्ये मी 7वीत असताना 2 कम्प्युटर आले होते, मोठे ठोकळे असायचे ते. आता लॅपटॉप वगैरे आलेत. म्हणजे बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांना संगणक याचं जुजबी प्रशिक्षणही द्यायला जावं लागलं नाही. माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रवेशाची सुरुवात मानली जाऊ लागली. आणि हे जो काळ आहे ना पोरांनो, हा माहिती तंत्रज्ञानाचा काळ म्हणजे राजीव गांधी PM असतानाचा काळ. राजीव गांधी जिवंत असताना त्यांच्या काळामध्ये माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली होती. म्हणजे कम्प्युटर भारतामध्ये आले. तर कम्प्युटरचा वापर करून नंतर नंतर आपण जे काय आता पाहतो ना, की हिंजेवाडी असेल, मगरपट्टा सिटी असेल, खराडे असेल, या ठिकाणी जे काही प्रमाणात IT सेक्टर्स निर्माण झाले ना, याची सुरुवात यामध्ये झालेली आहे 1985च्या नंतर, 1985 के बाद में. राईट. पुढे बघा. ऊस कामगार, वीटभट्टी इत्यादी कामगारांच्या मुलांना शाळा चालून त्यांचं भविष्य घडवण्यात हातभार लावत असे. म्हणजे या मुलांना सुद्धा मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं काम करत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे की यांच्या शिक्षण टक्के वाढ झाली, 4.5 पट वाढ झाली शिक्षकांच्या संख्येमध्ये.
दिवसा नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळेच्या मानसिक. रात्रशाळा म्हणजे रात्रीचं शिकायचं. म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे की आपल्या घरच्यांनी आपल्याला दिवसा शाळेत टाकलं, रात्री खाऊन पिऊन आपण झोपत होतो. पण असं पण काही समाज आहे की लोक होती की जे दिवसा काम करायचे, शेतावर कामाला जायचे, वीटभट्टीवर कामाला जायचे, ऊस कापायला कामाला जायचे, त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांना घेऊन जायचे आणि मग रात्रीची मुलं त्या रात्रीच्या शाळेत जायची. ठीक आहे. पुढे बघा. नंतर उच्च शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन. आता हायर एज्युकेशन म्हणजे प्लेन ग्रॅज्युएट पण येतं. राईट. हायर एज्युकेशन म्हणजे यू कॅन थिंक अबाउट BA, BCom, MCom, MSc, हे ट्रॅडिशनल डिग्रीज झाल्या. पण प्रोफेशनल डिग्री नावाचा एक प्रकार असतो, ऐकलाय का तुम्ही? लॉयर, डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी. राईट. हा नाही, ग्रॅज्युएशनच करतात नाही, पण ते प्रोफेशनल डिग्रीज असतात. प्रोफेशनल म्हणजेच काय की आफ्टर गेटिंग दॅट प्रॉपर एज्युकेशन दे विल बी एबल टू गेट अ बेटर जॉब ऑर दे कॅन स्टार्ट देअर ओन बिझनेस. डॉक्टर झाला, डॉक्टर काय करणार? शिपाई होईल का? डॉक्टर होणार. डॉक्टरची फीस किती असते? खूप जास्त असते, माहितीये ना. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. काही लोक म्हणतात ना MPSC UPSC खूप बेभरवशात आहे. किती लोकांना वाटतं रे? हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट MPSC अँड UPSC दीज आर अनसर्टन फील्ड? हा एक आहे ना प्रोपेगंडा, ऍक्च्युली सांगतो तुम्हाला मी. जगात काही शाश्वत नाही. तुम्ही शाश्वत आहात का? समजा एखाद्या व्यक्तीने डॉक्टर नीटची तयारी केली, राईट, खूप चांगला स्कोर आला आणि त्याला MBBS ला ऍडमिशन मिळालं. कुठं? MBBS ला. गव्हर्नमेंट कोट्यातून ऍडमिशन व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. सो डेफिनेटली इफ आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, आय वॉन्ट टू डू MBBS, सो ॲटलिस्ट कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये पाहिजेत. 40 लाख पकडून चला. 40 लाख रुपीज हॅज टू बी, यू हॅव टू बी, यू हॅव टू कीप 40 lakhs रुपीज विथ यू इफ यू वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. हा डॉक्टर झाल्यानंतर 5 वर्षानंतर ही कॅनॉट डू अ जॉब. म्हणजे जॉब करायचं म्हणलं त्याला किती हजार पगार? 1 लाख पगार मिळणार. 1 लाखात पगार करून तुम्ही 50 लाख टाकले, 1 लाखात माझं काय होतंय? परमनंट जॉब नसतात ते. आणि समजा जर मला क्लिनिक चालू करायचं असेल, सो इफ आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन क्लिनिक, तर क्लिनिकसाठी असं चालेल का साधा आपलं दवाखाना? गेले गेले तुम्हाला माहित असतं दवाखाना असा पाहिजे की रिसेप्शनिस्ट, हा सर या बसा सर, काय देऊ, चहा पाणी बरं आहे का तुम्हाला? मग ज्या पद्धतीनं त्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स तयार झालेत ना, त्या प्रकारचा दवाखाना टाकायचा म्हणलं तर ऍटलिस्ट तुमच्याकडे 1 कोटी रुपये पाहिजेत. 1.5 कोटी रुपये टाकल्यानंतर तो व्यक्ती 35 पर्यंत गेल्यानंतर, 40 पर्यंत गेल्यानंतर त्याचा धंदा चांगला चालायला लागतो. मग तो पैसे कमावतो. आणि अशा जर शेजारी मोठं हॉस्पिटल तयार झालं तर सगळं कस्टमर परत तिकडे जातं. म्हणजे हा. नाही नाही ते पण किती म्हणजे गव्हर्नमेंटला खूप कमी फी आहे. म्हणजे BJ मेडिकलला नंबर लागायला वेळ लागतो, तुम्हाला मास्क तसे पाहिजेत ना. थोडक्यामध्ये काय आहे, तसं MPSCचा विचार करा. 5,000ची पुस्तक घेतली आपण, राईट. समजा एखादा असा क्लास लावला, 50-60 हजार रुपयाचा क्लास लावला, 1 वर्षाचा खर्च पकडला 12-84, 1.5 लाख रुपये जर 1 वर्ष खर्च करून जर जीव लावून अभ्यास केला, जीव लावून अभ्यास केला, तर तुमच्या, एकच मिनिट आदिती मी चेक करतो. आदिती आवाज येतोय का? एकदा चेक करा. हॅलो हॅलो हॅलो. आता येतोय. म्हणजे त्याच्यात तुमचं आयुष्याचं कल्याण होतं तेवढ्यात आरामात. म्हणजे कमीत कमी नाही झाला PSI, तलाठी होतोय, STI होतोय, ESO होतोय, काहीतरी मिळतंय. असं नाही होणार की युअर कम्प्लिटली युअर बी कम्प्लिटली जॉबलेस. आवाज क्लिअर का? आधी ते चेक करा. ओके ठीक आहे, समजा लक्षात ठेवा म्हणून. पण हे डिपेंड करतं. वकील झाला तीच कंडिशन आहे. गिरायक नाहीये. हे तयार करतात, काय तुला म्हणतात ते, ऍफिडेव्हिट तयार करून देऊ, ओ आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, आमच्याकडे जा तुम्ही शिवाय कळेल तुम्हाला, पळतात मागे अक्षरशः. वकील आहे आमचा पोरगा. अहो म्हणजे सोपं काहीच नाही ना, इथं काय अवघड आहे? फक्त जीव लावून 1 वर्ष जीव काढायचा, मेहनत करायची, 100-300 रुपयाचा फॉर्म भरायचा, पास. आणि सगळे साहेब साहेब असं म्हणतात. राईट. हे लक्षात ठेवा. चला पुढे मला सांगायचं ना, म्हणजे मी खूप सॉरी फॉर डिस्ट्रॅक्शन, डायग्रेशन केलं मी थोडं, पण मी सांगतोय की हायर एज्युकेशनचे 2 प्रकार पडतात. देर आर 2 डिफरंट टाइप्स ऑफ हायर एज्युकेशन. द फर्स्ट वन इज ट्रॅडिशनल, BA, BCom, MCom, MSc. अँड द सेकंड वन इज प्रोफेशनल डिग्री, त्याला व्यावसायिक शिक्षण म्हणतो आपण. कसं म्हणतो? व्यावसायिक शिक्षण. बघा, 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कला, वाणिज्य, शास्त्र, तंत्र, तंत्र म्हणजे टेक्निकल बरं का, विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण होतो. 12वीच्या अखेरीस उच्च माध्यमिक शालांत परीक्षा घेतली जाते. पूर्वी 1972 पूर्वी विदर्भ, मराठवाडा अखेर शालांत परीक्षा पश्चिम महाराष्ट्रात 11वी अखेर पूर्वी घ्यायची जायची. पण आता महाराष्ट्र शासनाचा अखेर बंद काय आहे? नाव व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ एज्युकेशन फ्रॉम 1972
कोठारी कमिशन नाव लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? कोठारी. सो इन 1972 कोठारी कमिशन वॉज फॉर्म्ड. आणि त्या कोठारी आयोगाने शिफारसी केल्या की वी शुड हॅव दिस काइंड ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय पाहिजे तुमचं? 10+2+3. मग 10वी झाल्यानंतर 2 वर्ष उच्च माध्यमिक आणि नंतर काय असतं ते उच्च शिक्षण. म्हणजे हे झालं 10वीचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. पुढचं +2 उच्च माध्यमिक अँड द लास्ट वन इज काय? हायर एज्युकेशन. राईट. म्हणजे हा नवा आकृतीबंध स्वीकारला. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, कोकण या विभागात शालांत मंडळामध्ये 10वी परीक्षा देते. आता आपलं बोर्ड कोणते? पुणे. एकच बोर्ड आहे, स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काल एक काकोस म्हणे, मी त्यांना ते आले होते, ते मला म्हणे की माझ्या पोरीचं 12वी आहे ना, मला चांगल्या कॉलेजमधून करायचंय. म्हणलं का? म्हणले मी ऑब्विसला का, म्हणजे याचा प्रश्न असा असतो की इफ माय डॉटर हॅज पास हर 12th स्टँडर्ड फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज, मग तिचं एज्युकेशन चांगलं असणार असं आपल्याला वाटतं. नसतं. पण नाव आहे ना. पण त्या दिखा तुमचा जो फायनल रिझल्ट येतो ना, रिझल्ट, on that result they nowhere mentions that Pratiksha has completed her 12th from Ferguson College. फक्त स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र पुणे बोर्ड, संपला विषय. कुठेही कॉलेजचं नाव येत नाही आणि कुठेही फक्त विद्यापीठाचं असतं, विद्यापीठाचं नाव येतं. समजा आय एम द स्टुडंट ऑफ पुणे युनिव्हर्सिटी, तर पुणे युनिव्हर्सिटीचं नाव येणार, मी कोणत्या कॉलेज होतं त्याचं नाव कुठे येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टीच्या नादी म्हणजे म्हणजे थोडक्यामध्ये लोकांना माहिती नसतं. पण एज्युकेशन मॅटर करतं. मग तुम्ही गावाकडे घ्या, खूप चांगलं एज्युकेशन आहे. असं समजा पुण्यात एमपीएससी क्लासला गेला तिकडं, तिथं ही पुणेच आहे, आणि तिकडे म्हणजे चला हा हे झालं तुमचं, वाचून घ्या पूर्ण, काही इम्पॉर्टंट नाही, चला पुढं. खूप चालतास. नाही करता म्हणजे आता ते तुम्हाला कळलं कारण तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये काही लोक असतील. आता आम्ही या क्षेत्रात 12-15 वर्ष मी तिथंच करतोय ते काम, मला माहिती. पण आपलं म्हणणं कसं असतं की मी हे जे करतोय ना, म्हणजे माझं, सो दिस कोर्स इज बिंग रेकॉर्डेड. मी आता जे बोलतो ते काय होते, रेकॉर्ड होते. तर त्याचा मी लॉंग टर्म विचार करून करतोय. आणि त्याच्यामुळे मी देताना कुत्र नाही करत. म्हणजे नाही, आपण म्हणतो ना की नको पळवायचे, काय पळून पळून काय करायचंय. लईतलं बॅच 6 महिने अगोदर संपेल, 2 महिने अगोदर संपेल. त्याच्यात एवढं काय मोठं, काय माझा लॉस होणार आहे? काही लॉस होत नाही माझा. पण कुणाचा तरी लॉस होऊ शकतो ना विद्यार्थ्यांचा, तर तो लॉस नाही झाला पाहिजे. कारण विद्यार्थी देव असतात. हो का नाही? बरोबर की. शिक्षकासाठी विद्यार्थी देवच. शिक्षकाचं अस्तित्व विद्यार्थ्यांच्यामुळे आहे, म्हणजे विद्यार्थी देवा समान असले पाहिजेत. म्हणजे ज्यांची पूजा नाही म्हणत, पण त्यांना त्यांचा कुठं हे नाही झाला पाहिजे, काय म्हणतो आपण त्याला, लॉस नाही झाला पाहिजे. कुणीतरी तुमच्याकडे विश्वासाने येतं तर त्याचा फायदा झाला पाहिजे. पुढे बघा, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, गुणवत्ता हे सगळे गोळा करायचं. आणि या कालखंडात उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये 676-67 पासून 3000 इतकी वाढ झाली. सो उच्च माध्यमिक म्हणजेच काय, 11वी 12वीच्या पहिले किती होत्या? 750 होत्या, नंतर डायरेक्ट 3000 एवढ्या झाल्या. आता हे पोरांनो खूप छान आहे. प्रौढ शिक्षण. प्रौढ म्हणजेच काय? अडल्ट एज्युकेशन. म्हणजे एक महत्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला की ज्यावेळी भारत, येस, ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेस भारताचा लिटरसी रेट खूप कमी होता, ज्याला आपण काय म्हणतो, साक्षरता दर. आणि इफ युअर लिटरसी रेट इज नॉट दॅट मच हाय, माइंड इट व्हॉट आय एम सेइंग, देन ज्या बाकीच्या बँक्स असतात ना, वर्ल्ड बँक असेल, युनेस्को असेल, किंवा IMF असेल, हे तुम्हाला कर्ज देताना विचार करतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा लिटरसी रेट जास्त दाखवावा लागतो. मग लिटरसी रेट कसा दाखवायचा? की 10वी पर्यंत कुणाला नापास करायचं नाही. माहिती ना, 10वी पर्यंत नापास करत नाही. आणि जे गावामध्ये प्रौढ आहेत, प्रौढ म्हणजे समजा माझे आजोबा, माझी आई आहे, आणि शी इज अनएज्युकेटेड, मग तिला क ख ग घ शिकवायचं का? की कोणी त्याचा गैरवापर करू नये, तिची जमीन नाव करून घेऊ नये, पासबुकावर तुमचे पैसे बघा 50 रुपये 500 असतील, फसवू नये. म्हणून प्रौढ एज्युकेशन, अडल्ट एज्युकेशन इम्पॉर्टंट राहिलं. काय म्हटलं की मोठ्या प्रमाणात समाजामध्ये सुरू झालं. एक पहिली, तुम्ही नाही, तुम्ही लहान असताल त्यावेळेस, पण एक जाहिरात यायची, प्रौढ साक्षरता मिशन. मी ते गाणं तुम्हाला नंतर ऐकवतो थोड्या वेळाने, खूप छान आहे ते, नंतर बघा. तर म्हणजे नॅशनल टीव्हीवर पण सांगायचे की यू पीपल शुड मोटिवेट दिस प्रौढ पीपल, दिस अडल्ट पीपल टू गेट एज्युकेशन, राईट. पण 1960 सालापर्यंत प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम गाव, तालुका, जिल्हा अशा स्तरावर हाती घेण्यात आला. आणि एक सगळं काम कोण करतं? शिक्षक करायचे गावामध्ये. देर टू बी प्रायमरी टीचर्स ऍट टाउन, राईट. आणि ते काय करायचे? गावामध्ये, तालुक्यामध्ये रात्रीच्या लोकांना बोलवायचे, चला आज आम शिकू, हा
एक आहे म्हैस, मग कसं म ह दोन मात्रे म्हैस झालं, असं त्यांना अक्षर ओळख करून द्यायचं काम केलं. राईट. शासन, विद्यापीठे, महाविद्यालय, सामाजिक संस्था, सोशल ऑर्गनायझेशन फॉर ऑल्सो इन्व्हॉल्ड इन दॅट पार्ट, यांनी महत्वपूर्ण योगदान केले. राज्यात दरवर्षी 12 ते 14 हजार प्रौढ शिक्षण केंद्रातून 3 ते 4 लाख प्रौढांना साक्षर केले जाते. किती? 4 लाख. महाराष्ट्र राज्यात 1915% होते साक्षर प्रमाण, ते एक साली किती झाले? 76%. दिस इज द लिटरसी रेट इन 2001. आता तो काहीतरी 82-85% आसपास आहे बरं का, 2011 नुसार. आता तो वाढला असेल, 89-90 पर्यंत गेला असेल. ठीक आहे, क्लिअर झालं प्रौढ शिक्षण. पुढे बघा, मागासवर्गीयांचे शिक्षण. आता मागासवर्गीय म्हटल्यानंतर वेगवेगळ्या जाती आल्या. मागास, बॅकवर्ड. बॅकवर्ड मध्ये कोण कोण येतं? SC, ST, OBC, EWS, राईट. या सगळ्या मागासवर्गीय. आता मागास वर्गीय म्हणजे असा कोणता वर्ग आहे जो मागास आहे? द क्लास विच इज बॅकवर्ड, दॅट इज कॉल्ड मागासवर्गीय. यांच्यामध्ये शिक्षण क्षेत्रात राखीव जागांचा अवलंब करण्यात आला. सो SC ला, ST ला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे बरं का. म्हणजे समजा ST ची लोकसंख्या 14% आहे ना, तो 14% पीपल विल गेट रिझर्वेशन. 14% लोकसंख्या समजा महाराष्ट्रामध्ये SC लोकांची आहे, तर 14% आरक्षण राहतं. 100रातल्या 14 जागा कोणा असतील? SC ला. STचं पण ते 100% रिझर्वेशन. जर समजा भारतामध्ये 9% ST असतील तर 9% ST ला रिझर्वेशन राहणार. त्याच्यानंतर दुसरी एक जात आहे OBC. OBC म्हणजे बऱ्याच जाती त्याच्यामध्ये, राईट. माळी, सुतार, बऱ्याच खूप खूप जाती आहेत, 350च्या आसपास जाती आहेत. या लोकांसाठी निम्म आरक्षण असतं, निम्म. राईट, लक्षात ठेवा. SC 100% रिझर्वेशन, ST 100%. 100% 100% नाही बरं का. म्हणजे समजा भारतामध्ये 100 लोक राहतात महाराष्ट्रामध्ये, 100 मधले 14 लोक कोण आहेत? SC आहेत, तर 14% रिझर्वेशन. 7% ST, 7% रिझर्वेशन. पण OBC 52% आहेत ना, 27% रिझर्वेशन. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे 26-27% रिझर्वेशन आपल्याकडे आहे. कुणाला? OBCना. पण हेच प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे. महाराष्ट्रामध्ये OBC संख्या आहे 34%, मग ते प्रमाण 19%. इट डिपेंड्स किती लोकसंख्या आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोठारी आयोगाने आश्रमशाळांची सोय करण्यात आली. आश्रमशाळा म्हणजेच काय? राहण्याची, खाण्याची सोय त्या ठिकाणी असेल. 1968च्या शिक्षण पुनर्रचनेच्या मागासलेल्या विशेष आदिवासी जमातीतील मुलामुलींसाठी सवलती देण्याकडे कल असेल. आपली इथं मांजरीमध्ये ना, मांजरीमध्ये एक माझे बरेचसे मित्र MPSC करणार आहेत ना, ST समाजाचे आहेत. पूर्ण आदिवासी मुलांचं हॉस्टेल आहे, पूर्ण आदिवासी मुलांचं हॉस्टेल. सगळे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, इथं बरेच मुलं राहतात. तिथं खूप मुलं राहतात. मी त्यांच्या हॉस्टेलला पण जाऊन आलोय. खूप मुलं राहतात आणि सगळं राहणं, खाणं, खरं यांना फुकट आहे सगळं. फक्त तुम्ही अभ्यास करा, यू जस्ट पास दिस एक्झाम. त्यांना कोणत्याही परीक्षेमध्ये फी नावाचा प्रकार नसतो, फ्री असतं. माहिती आहे तुम्हाला? MPSC फॉर्म पण त्यांना 100 रुपयाच्या आसपास काहीतरी असतं काहीतरी. पुढे बघा, मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत असतं. त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती स्कॉलरशिप असेल, परदेशात जायचंय, औद्योगिक संस्था असतील, विद्यावेतन असतं म्हणजे स्टायपेंड. दे प्रोव्हाइड स्टायपेंड. म्हणजे समजा PhD करताय तुम्ही, इफ यू आर परसुइंग PhD, म्हणजे PhD साठी तुम्हाला महिन्याला 20,000 रुपये सरकार देतं. 5 वर्ष कर PhD निवांत. विद्यावेतन देणे. इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा, मध्यान्ह भोजन, गणवेश, शालेय वाटप, आर्थिकदृष्ट्या मागासल्यांना फी माफी. आता हे आम्हाला मिळायचं. आता मी समजा मराठा कास्ट आहे, आम्हाला रिझर्वेशन नव्हतं, पण आम्हाला EWSचा फॉर्म असायचा. EWS, EBC सवलत, EBC असायची. आम्हाला कळायचं नाही EBCचा फॉर्म भरायचा. EBC म्हणजे काय? इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, आर्थिकदृष्ट्या मागास. आणि हे बाकीचं सगळं आरक्षण कसं आहे? सामाजिक दृष्ट्या मागास. म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीला कोणीतरी जातीवाचक बोलतंय, तू कमी जातीचा आहे, तर त्याला सामाजिक मागासले पण म्हणायचं. बरोबर का नाही? म्हणजे गावाकडे खेड्याकडे आणून सुद्धा जातीवाद खूप चालतो. जातीने लोक शिवाय देतात एकमेकाला. आलं लक्षात? अशा प्रकारच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. त्या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य प्रकारच्या नाही आहेत. पुढे चला पोरांनो. उच्च शिक्षण झालं. आता स्त्री शिक्षण तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. विमेन एज्युकेशन महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी पाया घातला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे या ठिकाणी महिला शिक्षण संस्था सुरू केली. हिंगणे म्हणजे आत्ताचं कर्वेनगर. आत्ताचं काय? कर्वेनगर, लक्षात ठेवा. राईट. त्याच्यामध्ये SNDT नाव का दिलं आठवते ना?
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांनी त्या काळात 16 लाख रुपये दिलते. 1918ला 16 लाख म्हणजे सोपी गोष्ट नाही. मला आत्ता पण कोणी 16 लाख देऊ शकत नाही, म्हणजे देईल का कोण कोणाला? 16 लाख मोठी रक्कम झाली. मग त्यावेळी त्या व्यक्तीच्या नावाच्या वरून कर्वे, निमहर्ष कर्वेंनी आपल्या शाळेचं नाव काढलं SNDT विमेन युनिव्हर्सिटी. राईट. 12वी पर्यंतचे शिक्षण मुलींना काय मोफत आहे. प्राथमिक स्तरावर 1960-61 पर्यंत मुलींच्या संख्येत एवढी वाढ झाली, तर माध्यमिक स्तरावर 10 पट वाढ झाली. आता आमच्या वर्गात एक मुलगी होती बरं का, मी नाव सांगेल तिचं. आम्ही सगळे एका गावातले ना. सुरेखा पांडुरंग गायकवाड म्हणून एक पोरगी, खूप हुशार पोरगी. म्हणजे तिचं गणित एवढं छान होतं, आणि मला गणित जमायचं नाही बऱ्यापैकी म्हणजे. आणि मी बाकीच्या विषयात खूप हुशार होतो, पण ती गणितात खूप हुशार होती. तर मला काय वाटायची, मला 9वी मध्ये ही 10वी मध्ये मला ही मागे टाकेल. कळते ना, की 9वी पर्यंत ती मला तिचा दुसरा नंबर, तिसरा नंबर यायचा. मला खूप मी जळायचो तिच्यावर, की ही कसं काय, मला कसं आणि नक्की 9वी तिचं कंप्लीट झालं आणि तिचं शिक्षण थांबवलं. एवढी पोरगी हुशार होती की जर शिक्षणच नाही थांबवलं, मग ती आलीच नाही शाळेमध्ये. मग शिक्षकांनी फोन केले, तू काय येत नाही म्हणे. फोन नव्हता त्याला, जाऊन भेटले नाही, म्हणले बास आमच्या मुलीचं शिक्षण बाद झालं, ते तू आम्ही नाही शिकू शकत. मला त्यावेळेस खूप आनंद झाला ऍक्च्युली, म्हणजे आता दुःख होते मला. मग त्याचा आनंद काय झाला कळलं ना, की बरं झालं माझा आता दुसरा नंबर येणार. पण मला आता दुःख होतंय की ती आता कुठतरी एवढी हुशार पोरगी आता कुठे शेतात कोणाच्या तरी कामाला जात असेल. ती जर शिकली असती तर प्राध्यापिका झाली असती, डॉक्टर झाली असती, वकील झाली असते, इंजिनियर झाली असती. अशा प्रकारे मुलींच्या शिक्षणाचं, म्हणजे तिची बुद्धिमत्ता मला माहिती आहे काय होती ती. आज येते लक्षात. चला पुढे. म्हणजे मुलींना नक्कीच, मुलींनी त्याचा वापर करून आपल्या उत्कर्ष करून घेतला पाहिजे. पुढे बघा. उच्च शिक्षण. उच्च शिक्षण 1857 साली मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत उच्च शिक्षण मोठं, म्हणजे 1857 एक महत्वाचं होतं, की 1857चा उठाव, द रिव्होल्युशन ऑफ 1857 जसं इम्पॉर्टंट आहे ना, तसंच 1857 मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी स्थापना झाली. कधी? मुंबई युनिव्हर्सिटी स्थापना कधी झाली? 1857 साली, म्हणजे खूप अगोदर. आणि उच्च शिक्षणा क्षेत्रात नेतृत्व प्रगती केली महाराष्ट्राने. मुंबई विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, आता पुण्याचं नाव केले SPB, म्हणजे काय? सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादला आहे. पुढे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला आहे. संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीला आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला आहे. हे सगळे, दीज आर ऑल युनिव्हर्सिटीज इन महाराष्ट्र. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विश्वविद्यालय लोणेरेला आहे. राईट. असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे. ह्याच्यात नाही मेन्शन केलं, पण मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा. आरोग्य विद्यापीठ कुठे? नाशिकला आहे. ठीक आहे. ही सगळी अशा प्रकारची विद्यापीठे स्थापन झाली वेळोवेळी, आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या संधी वाढत गेल्या. अजून एक प्रकारे, काल आपल्या क्लासमध्ये एक इन्क्वायरी आली होती, ते मला म्हणे की त्या व्यक्तीचं नाव विसरून गेलो मी. मला म्हणे की माझं शिक्षण ना मुक्त विद्यापीठातून झालंय, मला MPSC देता येईल का? मुक्त विद्यापीठ म्हणजे ओपन युनिव्हर्सिटी. माइंड इट. काय मुक्त युनिव्हर्सिटी म्हणजेच काय? बघा, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठामध्ये अनेक ठिकाणी बाहेरून ऍडमिशन घेता येतं. आणि दिल्लीमध्ये इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी पण आहे. ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे दोज पीपल हु कुड नॉट गेट प्रॉपर एज्युकेशन, दे कॅन एनरोल देमसेल्फ, आणि घरी राहून ते परीक्षा देऊ शकतात. घरी म्हणजे घरी बसून नाही. अभ्यास करा, नंतर द्या. त्या सगळ्या डिग्र्या MPSCला चालतात, UPSCला चालतात, कुठेही चालतात. हे लोकांना माहिती नाही. ठीक आहे. पुढे बघा. त्याच्यानंतर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कुठे? लोणेरे. वैद्यकीय तंत्र प्रसार केल्या रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. मग रामटेक कुठे आहे रे? नागपूरमध्ये. हे तुम्हाला माहिती पाहिजे की कोणतं विद्यापीठ कुठे आहे. कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? इट इज इन नागपूर. सॉरी, नागपूर बरोबर. रामटेकमध्ये. संस्कृत भाषे जतन करण्यासाठी आहे. महाराष्ट्र एक कृषी प्रधान राज्य असल्याने अनेक काय आहेत, कृषी विद्यापीठे सुद्धा आहेत. लक्षात ठेवा. जे महत्वाचे 4 आहेत. आपलं राहुरीचं एक असेल, दापोलीचं एक असेल, बरोबर, पंजाबराव देशमुख अकोल्याचं असेल. तर कोणती कोणती कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात आहेत? 4 आहेत बघा, मला माहिती असलेली. कदाचित एखादं वाढलं पण असेल. बघा, पहिलं कोणतं आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे? राहुरी. राहुरी बद्दल तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पोरांनो? 2005च्या अगोदरचा काळ आहे. फक्त राहुरीची परत पास व्हायची MPSC. कारण MPSC ला अर्थशास्त्र, सॉरी,
ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी नावाचा एक विषय होता, त्याला 25 प्रश्न असायचे. किती? 25. आणि ऍग्रीची पोरं पास व्हायचे याच्यामध्ये. जे आता जे मोठमोठ्या पदावर तुम्हाला डीवायएसपी, एसीपी वगैरे दिसतात ना, ते हे सगळे. नंतर काय झालं, सगळं सिलेबस बदलला आणि सगळ्यांना एका जागा आणून ठेवलं. हे फक्त पहिले ऍग्रिकल्चरला मुलं का जायची माहिती का? इन ऑर्डर टू बिकम ऑफिसर्स. राहुरीमध्ये जर तुम्ही फिरायला गेला आणि त्या काळात ए तू कोण, तर चहाच्या टपरीवर 10 जण उभे असेल तर ते 7-8 PSI असायचे. 7-8 PSI असायचे सगळे तिथं. नंतर तिकडचा ट्रेंड गेला आणि पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीमध्ये तो ट्रेंड आला. आणि जयकरच्या नंतर गेला आणि पुण्यातल्या सगळ्या पेठात पसरला आता. नारायण पेठ, सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ सगळा तिथं आहे क्राऊड. आलं लक्षात? म्हणजे असं हे स्थित्यंतर आहे बघा. त्याच्यानंतर पुढे आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. कुठे? अकोल्याला आहे. अकोला कुठे आलंय? विदर्भामध्ये. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कुठे आहे? दापोलीला आहे. आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे? परभणीला आहे. याच्यामध्ये शेतीविषयक विविध अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्प राबवले जातात. नुकतेच 2000 मध्ये नागपूर येथे पशुवैद्यकीय मत्स्य विद्यापीठ, हे महत्वाचं आहे, पशुवैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठाची स्थापना. मत्स्य विद्यापीठ म्हणजेच काय? माशांचा अभ्यास केला जातो. मासे, मासे माहिती आहे ना? माशा म्हणजे घरातल्या माशा नाही. मास नाही, मासे, फिश. फिश. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माशाच्या जाती असतात त्यांचा अभ्यास करायचा. माशांचं संवर्धन कसं करता येईल, गोड्या माशामध्ये मासेमारीचं प्रमाण कसं वाढवता येईल, अशा सगळ्या गोष्टी पशु वैद्यकीय आणि मत्स्य स्थापना कुठे झाली? कुठे झाली? नागपूर. केंद्र सरकारने 1986 साली नवीन शिक्षण धोरणाचा एक भाग म्हणून शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणास चालना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. हे महत्वाचं आहे बघा पोरांनो. आता जे तुम्हाला हे आताच्या काळात जे पीक आलं नवीन, की दे डोंट अंडरस्टँड मराठी, दे अंडरस्टँड ओनली इंग्लिश, दे डोंट नो. त्यांना हेही माहिती नाहीये की मराठीमधून त्यांचा शिक्षण झालेलं नाही. म्हणजे माझ्याकडे असे 2 स्टुडंट आहेत, मी नाव नाही घेत त्यांचं, बाहेरचे आहेत. दे आर फ्रॉम मुंबई. एक UP तून आहे. ते MPSC तयारी करते, डोमिसाईल मास्टर ते त्याचं. तर त्या व्यक्तीचं आहे ना, त्याला मराठी लिहिताच येत नाही. आणि दुसरा एक आहे UPSC त्याला इंग्लिशच लिहिता येत नाही. मग कसलं म्हणजे तुम्हाला समजून घ्या की बेकार कंडिशन. आणि त्याचा प्रॉब्लेम की GS चा अभ्यास खूप चांगला आहे, म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी छान. पण जो GS चा पेपर आहे ना, लँग्वेजचा पेपर UPSC ला, तो क्वालिफाय व्हावा लागतो. तो त्यांना लिहिता येत नाही. ऑब्जेक्टिव्ह जमते, बट दे आर नॉट बिंग एबल टू राईट इन मराठी और हिंदी. मीन्स इंग्लिश मीडियम स्टुडंट्स आर नॉट कम्फर्टेबल विथ मराठी रायटिंग, अँड मराठी मीडियम स्टुडंट्स आर नॉट कम्फर्टेबल विथ इंग्लिश रायटिंग. दॅट इज द प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आमच्यासारख्यांचं चालतं, आम्ही दोन्ही शिकवतो, मराठी इंग्लिश. ठीक आहे, पुढे बघा. म्हणजे 1986 साली काय झालं, महाराष्ट्राने काय केलं, केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून खाजगीकरणाला चालना दिली. हे खाजगीकरण म्हणजे तुम्हाला तुमच्या अवतीभोवती इंग्लिश मिडियमचे पीक आलेलं दिसेल, पाहिलंय का? इंग्लिश मिडियमच्या शाळा दिसतात मोठमोठ्या. एक इंग्रजी समजा न्यू इंग्लिश स्कूल, ओल्ड म्हणजे असं नाव असतं न्यू इंग्लिश स्कूल. म्हणजे बाबा जुनं कुठे? मी आजपर्यंत कधी आहे ना ओल्ड इंग्लिश स्कूल पाहिलं नाही, पण नाव असतं न्यू इंग्लिश स्कूल हडपसर. वेअर इज ओल्ड इंग्लिश स्कूल हडपसर? आय डोंट नो. पण न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे इंग्लिश स्कूल असेल म्हणून न्यू चालू केलं असेल. असू द्या. थोडक्यामध्ये काय, या लोकांचं शिक्षण आता एज्युकेशन कुठून होतंय? इंग्रजी भाषेतून होते. आणि खाजगी शाळा आहेत त्या. मग खाजगी शाळांची फी कशी असते? खूप छान. मी काल एक रील पाहिला परवा, खूप आवडेल तुम्हाला ऐकायला, की गवर्नमेंट स्कूल में जो शिक्षक पढ़ाता है ना, उसका सैलरी 80,000 रुपये है। और जो प्राइवेट स्कूल में पढ़ाता है ना, उसका सैलरी 8,000 रुपीज है। गवर्नमेंट स्कूल के शिक्षक के बच्चे प्राइवेट में पढ़ते हैं, जिनको 8,000 रुपये पेमेंट पाने वाला शिक्षक पढ़ाता है। और 8,000 जिसका पेमेंट है, उसके बच्चे सरकारी स्कूल में पढ़ते हैं, जिसके जिसके टीचर की सैलरी 80,000 रुपीज है। तुम्हाला कळते का कॉन्ट्रडिक्शन? कॉन्ट्रडिक्शन आहे, बेकार कंडिशन आहे. म्हणजे असू द्या, चला मी उगाच सोशल होते, कळलं तुम्हाला? पुढे बघा. 1999 मध्ये नव्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाने माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाच्या सर्व क्षेत्रामध्ये विना अनुदान तत्वाचे धोरण स्वीकारले आहे. विना अनुदान म्हणजेच काय? आणि 400 रुपये क्लास घेतो. आणि ऍग्रीवाला 400 रुपये, हा नाही, ऍग्रीवाला मला नाही कळलं.
हा 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 हा, राईट राईट राईट. आणि राईट राईट, हे बरोबर, कोणी कोण बोललंय मला बघू द्या. पूजा मॅम, राईट राईट. आणि पुढे होतं की तो मध्येच येऊन बसतो, आणि ह्या दोन्हींची पोरं आमच्याकडे क्लासला येतात. कळलं ना? म्हणजे या दोन्हींची पोरं, जो इंग्लिश मिडियम वाला आहे त्याचं पण पोरं आमच्याकडेच क्लासला येतात. येते, पण एक लक्षात ठेवा, क्लास घेणं पण सोपं काम नाही बरं का. यात म्हणजे आता मी स्वतः या क्षेत्रामध्ये एवढं आपण म्हणतो, पण तुम्हाला प्रत्येक पावलावर आहे ना अशा मुलांशी डील करावं लागतं जे मुलं ऑलरेडी, आता तुम्ही सगळे काय लहान आहेत का? आता आमच्या इथं हाताखाली शिकणारी जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त लग्न झालेले असतात. मग त्यांना चांगलं वाईट कळतं, मग त्यांना त्या लेवलवर शिकवणं पण स्किल आहे. मग विचार करा, माझ्यासारखं शिक्षक गव्हर्नमेंट तुम्हाला शोधून सापडणार नाही, हे मी आता सांगतो. नाही, इट्स अ फॅक्ट. माझं सिलेक्शन आहे एमपीएससी क्लास वन इंग्लिश लेक्चरर. रेकॉर्डिंग मी सांगतोय, डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे क्लास वन. म्हणजे असे पण काही शिक्षक तिथे जाऊन बसलेले आहेत, त्यांना काही येत नाही. म्हणजे मी अशा काही लोकांना ओळखतो ज्याचा 1 लाख पगार आहे, आणि तो मला आता म्हणतो, सर आय एम नॉट बिंग एबल टू स्पीक इन इंग्लिश, मला इंग्लिश शिकवायचे पोरांना, मलाच येत नाही, मी काय करू, मला क्लास सुचवा, असं विचारतायत. ते कसे लागले काय लागले मला तिथे जायचं नाही, कंडिशन आहे पोरांना. असू देत, चला मी जास्तच बोलतोय आज, सॉरी. चला पुढे बघा. कला, वाणिज्य, शास्त्र, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र याप्रमाणे महाराष्ट्रात शिक्षक प्रशिक्षक महाविद्यालय चालू झाली. हे बघा, आता मी आलो याच्या पैसे बरोबर. शिक्षक प्रशिक्षक महाविद्यालय आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे शिक्षकांना प्रशिक्षणाची गरज आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही, शिक्षकांना प्रशिक्षणाची बेकार गरज आहे. जे शिक्षक लोक म्हणतात ना शिक्षक मिळत नाहीत, शिक्षकांना काही, शिक्षकांना जॉब नाही आहेत. शिक्षकांना जॉब आहेत, त्या लेवलचा शिक्षक नाहीये. आपल्या डिफेन्स अकॅडमीमध्ये आहे का मॅथ शिकवायला माणूस? नाही. पगार किती पण घ्या, शिकवा, पूर्ण कनेक्टच होत नाही. आणि जे कनेक्ट होते हानते पूर्ण दनात दन. हा, मग ते कम्प्लीट करतात. आणि जे हाणत नाही त्याच्या क्लासला धिंगाणा घालतात. असा शिक्षक पाहिजे की ज्याने शिकवलं पण चांगलं पाहिजे, वर्गाव कंट्रोल पण पाहिजे, विद्यार्थ्यांशी तो फ्रेंडली सुद्धा पाहिजे. असे शिक्षकच मिळत नाही. दे आर रेडी टू पे, असा शिक्षक पाहिजे, आम्हाला मिळतच नाही. बेकार कंट. चला ठीक आहे, पुढे बघा. पदवी पदविका स्तरावर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार केलेले, हे सोडा, ज्याला आपण म्हणतो की युजीसी, त्याचबरोबर CSIR, सेंट्रल CSI, सेंट्रल सायंटिफिक इन्स्टिट्यूट रिसर्च, असं एक बोर्ड आहे. त्याच्यातून या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये लोकांना संशोधन करण्यासाठी पैसे दिले जातात. राईट. हे सगळं अशा प्रकारे चालतंय पूर्ण. बघा पुढे. दीपाली मॅडम, बरोबर आहे का नाही? खरं आहे बघा, दीपाली मॅडमला पटलं. चला पुढे. सामाजिक व सांस्कृतिक प्रगती. आता जरा महत्वाचं आहे बरं का. महत्वाचं म्हणजे एक्झामसाठी महत्वाचं नाही बरं काय. हे तुम्हाला, म्हणजे मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. एक्झामसाठी जे अंडरलाईन करेल तेच महत्वाचं आहे. मी तुम्हाला आता जे फपट पसार सांगितलं ना दुनियाचा सगळा, हे तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा होईल किती होईल आय डोंट नो, पण कमीत कमी विचार करा. काय लक्षात ठेवा, मुलांना शाळेत घालताना त्या माणसाला किती येतं बघत जा. चला. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वात पुरोगामी राज्य मानले जाते. महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा कोणती आहे? मराठी आहे. म्हणजे महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? मग राष्ट्रभाषा कोणती आहे आपली? राष्ट्रभाषा नाहीये. आपली कोणती राष्ट्रभाषा नाहीये, कारण आपल्याला आपल्या देशामध्ये, मी किती वेळा सांगितलं, वी डोंट हॅव एनी नॅशनल लँग्वेज. इंग्लिश अँड हिंदी आर आर ऑफिशियल लँग्वेजेस. म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, उच्च न्यायालय असेल, त्यांचं कार्यकाम काम आहे ना, दे वर्क इन आयदर हिंदी और इंग्लिश. बिकॉज केरळा, तमिळनाडू, कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दे से दॅट वी डोंट अंडरस्टँड हिंदी. हिंदी बोलायचं नाही आमच्याशी. टॉक टू इन आर लँग्वेज और इन इंग्लिश लँग्वेज. राष्ट्रभाषा हिंदी नाहीये. हे मला 2000 खूप आधीपासून माहिती आहे, पुस्तक. आणि हे पण सांगतो, राष्ट्रभाषा हिंदी करा म्हणून आंदोलन चालू होतं 1965 मध्ये झालं. दॅट टाइम लाल बहादूर शास्त्री PM होते. पंडित जवाहरलाल नेहरू डाईड इन 1964. 64 ला मृत्यू झाला. आणि 65 ला कोण होते? लाल बहादूर शास्त्री PM होते. तर त्यावेळेस साऊथ इंडियामध्ये मोठा उद्रेक झाला होता. मग त्या आंदोलनाला कंट्रोलने सांगितलं की बाबा, काही काळजी करू नका, हिंदी तुमची राष्ट्रभाषा नसेल. आपली कोणतीच भाषा हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. आपली भाषा एकच आहे, कोणती? मराठी राजभाषा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आणि ऑफिशियल लँग्वेजेस दोन आहेत. कोणत्या? हिंदी आणि इंग्लिश. पुढे बघा, चला. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 2001 ला 9.5 कोटी होती, नंतर आता 11.5 कोटी झाली. महाराष्ट्रामध्ये समाज, खेडे, शहर विभागलेला आहे.
विविध जाती धर्माचे लोक राहतात. जागतिकीकरणाचा परिणाम जेव्हा झालेला दिसतो. ग्रामसंस्था, ग्रामामध्ये काय, गावामध्ये काय, ग्राम म्हणजेच काय, गाव. म्हणजे ग्राम संस्थेमध्ये सर्व पसरले. एकूण 2001 मध्ये किती खेडे होती? 27,700, म्हणजे 27,500 विलेजेस. 27,700 विलेजेस वर देअर इन 2001. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 25. म्हणजे आता नक्कीच वाढ झाली असेल त्यांच्यामध्ये. खेड्यांचे स्वरूप आधुनिकरण तंत्रज्ञान पालटले आहे. महाराष्ट्रीयन ग्रामसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे आलुतेदार आणि बलुतेदार. आलुतेदार म्हणजे धान्य देणारा, आणि बलुतेदार म्हणजे त्यांच्यासाठी काम करणारा. माहिती आपलं बोलणं झालेलं आहे. देन वी हॅव गॉट जागीरदार. पाटील, जोशी, कुलकर्णी, खोत या वतनदारांचे पारंपरिक हक्क कायद्याने नष्ट होऊन जमीनदारांच्या जमिनी कुळ कायद्याने कुळांकडे गेल्या आहेत. कुळ कायदा मी तुम्हाला सांगितलं. किंवा सचिन मेमाने पाटील आहे आणि गिरीशच्याकडे नो जमीन नाहीये. गिरीश माझ्याकडे आला म्हणला की पाटील माझ्याकडे जमीन नाही, मी तुमची 100 एकर, 500 एकर, 100 एकर जमीन मला द्या, मी करतो. म्हणजे चल घेऊन जा, तुम्हाला वर्षाला फक्त 100 रुपये दे. जुन्या काळातलं सांगतोय. खंडाने, त्याला काय खंडाने किंवा कुळाने जमीन देणे. नंतर कायदा आला, कुळ कायदा आला. त्यानुसार गिरीश बिकेम द ओनर ऑफ 100 एकर्स लँड. की जर सचिन मेमकडे 500 एकर जमीन आहे, याचा अर्थ तुला त्या जमिनीची गरज नाही, त्याची होत पण नाही. जो करतोय तुझ्याकडं भाड्याने, त्याला गरज आहे, मग त्याला देऊन टाका. याला कुळ कायदा. याच्यामुळे काय झालं? समाजामध्ये समता निर्माण झाली. त्याचबरोबर विनोबा भावे यांनी भूदान चळवळ चालू केली. भूदान म्हणजेच काय? ते जायचे, प्रतीक्षा मॅडम तुमच्याकडे ना 500 एकर जमीन आहे ना, तुम्ही एवढ्या मोठ्या जागीरदार आहे, एक काम करा, हे गरीब आहेत बघा, हे सगळे दलित आहे, त्यांना आहे ना 5-5 एकर देऊन टाका. हा का? देऊन टाका 5-5 एकर दिल्या. आणि आता अशा कंडिशन झाले, प्रतीक्षा मॅडम पुढे काय नाही राहिली. राईट. पुढे बघा, पुढे बघा. इंग्रजी राजवटीनंतर स्थित्यंतर झाली. एकच कायदा लागू झाला. आधुनिक शिक्षण, पुरोगामी विचार, नागरिककरण याचा प्रभाव वाढला. समाजात एक प्रकारचा उदार दृष्टिकोन, उदार दृष्टिकोन म्हणजे लिबरल अप्रोच, राईट, येऊन जाती संस्थेचे प्राबल्य कमी झाले. जाती संस्था प्राबल्य कमी झालंय बरं का. म्हणजे मला शहरामध्ये जातीपाती बघून कोण फ्लॅट घेतं का रे? म्हणजे समजा तुमच्या शेजारी कोणत्या जातीचा राहतो तुम्हाला माहिती असतं का? पण गावामध्ये नाही चालतं. म्हणजे गावामध्ये आता मला तर, मी ज्या गावात राहील त्या गावात एवढं चालत नव्हतं, आणि काय आम्ही वस्तीवर राहायचो. पण गावामध्ये सुद्धा अजून सुद्धा त्या गोष्टी जास्त चालतात. राजस्थानमध्ये, युपी मध्ये, बिहारमध्ये जास्त चालतात दलितांच्या बाबतीत. त्याचप्रमाणे शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी यामध्ये शहरात स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नारा दिला माहिती आहे दलितांना, की तुम्ही गाव सोडा आणि कुठे चला? का चला शहराकडं? कारण गाव कुसामध्ये सगळ्यात महत्वाचं राहतं, गावामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची जात माहिती असते. आता तुम्ही माझे स्टुडंट आहेत, मला तुमची जाती माहिती आहेत का? मी विचारलं का कधी? म्हणजे मी ते, हा मग फॉर्म वगैरे भरताना विचारलं असेल बरं का, की बाबा तुम्हाला तुमचं काउन्सिलिंग करताना रिझर्वेशन जर असेल, तर मी असं विचारतो का तुमची जात कोणती आहे? नाही. मला काय देणं घेणं करायचंय? तुम्ही माझे स्टुडंट आहेत, मी तुमचा मास्तर आहे, तुम्ही मला पैसे देताय, मी तुम्हाला शिकवतोय. विषय संपला. हे झालं शहरीकरणाचा विषय, बरोबर का नाही? पण शहरीकरणामध्ये आपण जाते बघत आहे, म्हणून आंबेडकर म्हणजे तुम्ही कुठे चला? लेट्स गो बॅक, गो बॅक नाही, लेट्स गो टू सिटीज. म्हणजे त्या ठिकाणी जातीवाद कमी राहील, दलितांचे अत्याचार कमी राहतील. ठीक आहे, पुढे बघा. हे झालं गावाकडचं बरं का. आलू ते पद्धत होती. नगर रचना, नागर म्हणजेच काय? नगर. नगर म्हणजेच काय? सिटीज. जागतिकीकरण, आधुनिकरण, औद्योगिकरण यामुळे शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली. नोकरी, शिक्षण, व्यवसाय याचं आकर्षण यातून खेड्यांमध्ये शहराकडे स्थलांतर प्रमाण वाढले. बघा, जॉब पाहिजे. म्हणजे प्रत्येक, म्हणजे ज्यावेळेस माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं ना, मी 2004ची गोष्ट सांगतो तुम्हाला, 20 वर्षापूर्वीची गोष्ट. तिचं एकच म्हणणं होतं, मला शहरातला नवरा पाहिजे. बघा काय सांगतोय, पाणी पितो. ती दिसायला सुंदर होती. खूप चांगले चांगले स्थळ यायचे तिला. खूप चांगले चांगले स्थळ यायचे नाही का, पोरग दिसायला छान आहे, पण खेड्याकडे राहते, शेती आहे. नाही म्हणायची, नको, मला शहरातलाच पाहिजे. मग आता आमचे ते चांगलंच झालं नशिबाने. पण अशी खूप गोष्टी आहेत की शहरामध्ये 1 रूम किचन मध्ये लोक राहतात, गावाकडच्या बंगल्याला पूर्वी नाही म्हणते. हा, मग तो ट्रेंड आहे. कारण का? शनिवारवर पिक्चर बघता येतो, पण नंतर कळतं असं काय नसतं. तुमच्याकडे पैसे किती आहेत मॅटर करतं. गावामध्ये सुद्धा एक घरामध्ये एसी असू शकतो. ठीक आहे, पुढे बघा. शहरी जीवनाचा वाढता खर्च, जागेची टंचाई, गतिशीलता यामुळे एकत्रित कुटुंब पद्धतीचा नागरी भागात फारशी दिसत नाही. नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती नाहीच आहे. सासू सासरे खपत नाहीत लोकांना. हा, पुढं. अनेक प्रदेशातून भिन्न भागात जाती धर्माचे लोक शहरात येतेने एका संमिश्र नागरिक संघ विकास झाला. संमिश्र म्हणजेच काय?
आता महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं, इन महाराष्ट्र वी आर हॅव्हिंग पीपल फ्रॉम यूपी, फ्रॉम गुजरात, फ्रॉम राजस्थान, राईट, फ्रॉम कर्नाटका अँड मराठी. वी ऑल आर लिव्हिंग टुगेदर. आता आमच्या शेजारी काही एक मुस्लिम फॅमिली आहे. मुस्लिम आम्हाला वाटतच नाही काय ते, आम्ही म्हणजे घरगुती संबंध आहेत आमचे. त्यांचा जात धर्म आम्हाला मॅटरच करत नाही. एवढे चांगले आहेत ते. येते का लक्षात? मी कधी ते गणपतीच्या आरतीला आमच्याकडे असतात, त्यांचा शिवर खुर्मा खायला मी तिथं असतो. तुम्हाला समजते ना, एक एक प्रकार या की त्याच्यानंतर आपण म्हणतो एक समरसता असते. पण ह्याच गोष्टी कधी कधी कुठं जास्त काही ठिकाणी चुकीच्या पण असतात. ग्रामीण भागात तुलनेत जाती संस्थेचा प्रभाव शहरी भागात काय दाखवतो? कमी जाणवतो. बरं का, मान्य करा तुम्ही, बरोबर का नाही? जाती संस्थेचा प्रभाव शहरी भागात कमी जाणवतो. आंतरजाती आणि आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. आता समजा लायब्ररीचा अभ्यास करतोय एखादा, आवडली, जात विचारून कोण प्रेम करतं का? झालं प्रेम, केलं लग्न, झाला पुढं सायराट, तो भाग वेगळा. सायराट माहिती ना तुम्हाला? चला, यामध्ये इंटरकास्ट मॅरेज आणि इंटरलिजन मॅरेजेस पण वाढलेले आहेत आणि सर्वसमावेशक अशा नागरी नगरांमधून विकसित होत आहे. त्याचबरोबर गलिच्छ वस्त्या, रोगराई, अनैतिक व्यवसाय आणि सामाजिक संबंध निर्माण झाले. म्हणजे शहरीकरणाचे काही तोटे पण आहेत, पूजा मॅडम. शहरीकरणाचे तोटे काय आहेत माहितीये का? तुम्हाला शहरामध्ये तुम्ही थोडं फिरा, झोपडपट्ट्या दिसेल तुम्हाला. म्हणजे मी मुद्दाम म्हणतो की झोपडपट्ट्या शेजारून चालताना तुम्हाला शिवाय ऐकू येतील. लई डेंजर डेंजर शिवाय देतात लोक, अशा देतात की कानातून रक्त येईल असं वाटतं आपल्या. मग त्यांच्या शिवाय ऐकल्यानंतर मी लोक काय रे, तुम्हाला वाटतं आनंदाने शिवाय देतात का रे? मी थोडा सोशल विचार करतोय. कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे पैसा असतो ना, तो चिडचिड करतो, लक्षात ठेवा. ज्याच्याकडे पैसा असतो थोडा चिल असतो. ज्याच्याकडे पैसा असतो तो चिल असतो. चिल म्हणजे थोडा शांत असतो. एज्युकेटेड असतो तर पैसा येतो, लक्षात ठेवा. एज्युकेशन असेल, नोकरी असेल तर पैसा येतो. म्हणजे तो झोपडपट्टीतला माणूस जर शिकला आणि फ्लॅटमध्ये राहायला गेला, इट क्रिएट्स अ काइंड ऑफ अ मॉरल प्रेशर की अरे मी आलोय झोपडपट्टीमधून, पण मी इथं भांडू शकत नाही मोठ्याने. का माहितीये का? बाकीच्यांना आवडणार नाही. म्हणजे ही ट्रायज टू मेंटेन हिज ओन स्टँडर्ड. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तुम्ही काय करा? शिका. शिका, तुमचा स्टँडर्ड वर करा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही एकही फोटो मला धोत्रामध्ये दाखवा, नाही मिळणार तुम्हाला. म्हणजे फक्त बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यावेळेस त्यांचा तो शर्ट ते होते धोतर आणि त्यांनी ते वेगळा. नाहीतर बाकी ऑल टाइम टाय, कोट, सूट, बूट. का बरं असं? दलित समाजातील व्यक्ती असं का करतो? की दाखवायला की तुम्हाला असं राहायचं माझ्यासारखं. मी असं राहतोय. मी असं का राहतोय? बिकॉज मी शिकलो. हे तुमच्यातलाच एक आहे, तुम्ही पण शिका. तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही पण शिका. ही एक मेसेज आहे त्यांच्या वागण्यातून त्यांनी दिलेला आहे, तो आपण घ्यायचा असतो. येते लक्षात? पुढे बघा. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की गलिच्छ व्यवस्था आहेत, रोगराई, अनैतिक व्यवसाय आहेत, सामाजिक समस्या म्हणजे गुन्हेगारी निर्माण होते, क्रिमिनल जास्त गोष्टी असतात त्या ठिकाणी. हे नागर रचनेचे काय एक वैशिष्ट्य आहे. पुढे बघा. आहार. आहार म्हणजेच काय पोरांनो? तुम्ही काय खाता ते मॅटर करतं, बरोबर का नाही? म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी उत्पन्नाच्या आधार असतात. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भात भाताचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे लोक आहेत ना, म्हणजे कोकणामधले माझे काही आपलं आहे, मी आपला पृथ्वीराज सावंत. म्हणजे कोकणातल्या काही लोकांना मी विचारलं की तुम्ही एवढे काटक कसे असतात? काटक म्हणजे काही त्यांना पोट नसतात जास्त. तर ते म्हणे आम्ही भात मासे खातो. आपली तर वेगळं आहे. पहिले 4 चपात्या खाणार, मग एवढा भात घेणार, वरण घेणार, आणि मग म्हणणार की भाताने पोट सुटते. अरे एवढ्या भाकरी खाल्लं पोट सुटलं नाही तर काय होईल? खरं का खोटं? म्हणजे तुम्ही किती खाते मॅटर करतं. पुढं, किनारपट्टीच्या जेवणामध्ये भात आणि मासे मुख्यत्वे करून आढळतात. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये ज्वारीवारच्या भाकरी आढळतात. गव्हाची पोळी, भाजी, आमटी, कडधान्य आढळतात. आता पोळी प्रकार आपल्याकडे एकच असतो, पुरणपोळी. पण पुण्यामध्ये चपातीला काय म्हणतात? पोळी. मग या पोळीच्या नादामध्ये एकदा मी उपाशी राहतो, सांगितलं असेल तुम्हाला, की आमच्या मेसला काकू म्हणायच्या की, म्हणजे मी नवीन मेस लावली होती आणि काकू ब्राह्मण होत्या. मग त्यांना मी म्हणलं आज काय? ते म्हणे किती पोळ्या देऊ तुला? मी म्हणलं मी पोळी खात नाही, नको. म्हणजे काही पोळी खात नाही तू? म्हणलं मी तसंच येईल निघून. नंतर तोच डबा मित्र घेऊन आला, 3 चपात्या. मी म्हणलं 8 चपात्या आहेत म्हणलं. मग म्हणलं काकू तर म्हणजे पोळी आहेत. म्हणलं काकूला फोन केला, मग काका पोळी होतं ना? अरे म्हणलं नाही रे, पोळी म्हणजे चपाती रे. म्हणजे गव्हाची पोळी असते, आपण त्याला नाव दिलं पुरणपोळी. पुरण घालून केलेली पोळी. मध्यम पदलोपी समास, आठवतोय का? पुरणपोळी. पुढे बघा. त्याच्यानंतर ग्रामीण भागात कष्टकरी झुणका भाकरी खातात. आमटी, बाजार आमटी नावाचा प्रकार इकडे माहितीये तुम्हाला, लय छान आहे, म्हणजे मी खाल्ला होता एकदा. भाजी, चटणी, कांदा हे जेवण असते. शहरी भागात बघा काय होते, पोळी, भाजी, भात, वरण, चटणी.
असा आहार असतो. ऐपतीनुसार गोड पदार्थ असतात. ऐपतीनुसार म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो आजचं लेक्चर काय असं जातं का काय माहिती. खाण्यापदार्थ ऐपतीनुसार गोड पदार्थाला आपण डेझर्ट म्हणतो. डेझर्ट म्हणजे श्रीमंत लोक जेवल्यानंतर काय खातात? गुलाबजाम खातात, काहीतरी खातात. आणि श्रीमंत लोक जेवणाच्या अगोदर थोडी थोडी घेतात सुद्धा. माहितीये तुम्हाला? काही श्रीमंत लोक बरं का, माहितीये. आणि त्या घरामधले स्त्रिया सुद्धा पितात. म्हणजे काही ठिकाणी मी पाहिलंय. पण त्यांचं पिण्याचा प्रकार वेगळा असतं. वाईन इज गुड फॉर हेल्थ, माहितीये तुम्हाला? अल्कोहोल तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कधी? जर तुम्ही थोडं घेतलं तर. आपल्या लोकांचं वेगळे, जोपर्यंत गटरात उलटा पालटा होत नाही तोपर्यंत पेणार. म्हणून दारू बदनाम आहे. नाही तर दारू काय वाईट नाहीये. ती आरोग्यासाठी चांगली असते जर प्रमाणात घेतली तर. पुढे बघा. त्याचप्रमाणे मी हा व्हिडिओ अपलोड करणार नाही पोरांनो. चला. त्याचप्रमाणे जेवणात विविध प्रकारचे लोणची, चटण्या, कोशिंबीर, पापड असतात. समाजामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार रूढ आहेत. बरोबर का नाही? शाकाहारी का मांसाहारी? मांसाहार करत नाही. इथं सगळे माळकरी आहेत. चांगली गोष्ट आहे. गुड. पुरणपोळी, मिसळ, बटाटेवडा, भजी, थालीपीठ, शिरा. बाबा बाबा बाबा. हे म्हणजे महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचे काय आहेत? वैशिष्ट्य. म्हणजे हिअर वी आर टॉकिंग अबाउट डिफरंट काइंड ऑफ फूड आयटम्स दॅट आर इटन. दोज आर इटन बाय महाराष्ट्रीयन्स इन महाराष्ट्र. ठीक आहे. कळलं? चला. बिर्याणी प्रकार नव्हता तेव्हा. करेक्ट पूजा मॅडम. माझ्या वडिलांनी पोळी म्हणजे अंड्याची पोळी. अंड्याची पोळी वाटली. ठीक आहे, चला. चला पुढे चला. व्हेरी गुड. पोशाख. आता पोशाख बघा. मग मी ज्यावेळेस आता हे वारकरी लोक जातात ना, मी त्यांच्याकडे डोळे भरून पाहतो. डोळे भरून म्हणजे असं डोळे असं काही भरून नाही. म्हणजे मला असं वाटतं की ही शेवटची पिढी आहे जी धोतर नेसते. शेवटची पिढी आहे जी धोतर नेसते. आता मी समजा, आता माझं वय समजा 35-36 असेल. अजून समजा 50 वर्षांनी जर मी जगलो असलो तरी धोतर घालणार आहे का? मग तो एक काळ होता की धोतर लोक नेसायचे. साऊथमध्ये अजून पण लुंगी प्राचीन ट्रॅडिशन प्रकारे. धोतर, कोपरी, वर फेटा. फेट्याचे पण दोन प्रकार असतात बरं का. म्हणजे तुम्ही लग्नामध्ये पाहिलं ना, ज्याचा फेटाचा तुरा असा पडलेला असतो तो नवरीचा भाव असतो. ज्याचा तुरा असा उभा असतो तो नवरदेवाचा बाप असतो. माहिती आहे ना तुम्हाला? असं द्या. म्हणजे याच्यामध्ये महिलांचे वस्त्रांचे प्रकार कोणते आहेत बघा. नऊवारी लुगडे, मुलींसाठी परकर आणि पोलके, पुरुषांचे धोतर, सदरा, बंडी, डोक्यावर मुंडासे, पागोटे किंवा फेटा. हा महाराष्ट्रीयन लोकांचा पारंपरिक पोशाख आहे. पारंपरिक म्हणजेच काय? ट्रॅडिशनल. हा नाही घालणार मॅम. हा. आत्ताच नाही, भटजी घालतात. म्हणजे मी लग्नात घातलं होतं. लग्नात घालतात ना ते सप्तपदी नावाचा प्रकार असतो. हा त्यावेळेस एकदाच. पण त्यावेळेस मला असं वाटलं की काय होतंय सांगतात नाही कधी पण. म्हणजे इट वॉज व्हेरी टेरिबल सिच्युएशन. म्हणजे मी आता तो लग्नाचा वाढदिवस होता तर बायकोन त्याचं स्टेटस टाकलं होतं की मी ते धोती घालून असं चालत चालत येतोय. पण मी मी टेन्शन मध्ये होतो. काय होऊ शकतंय आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. चला पुढे बघा. यानुसार नऊवारी साड्यांचे, सहावारी साड्या, सहावारी नऊवारी प्रकार तुम्हाला माहिती आहे बघा. ठीक आहे. बाय बाय मॅम. चला. यांचं लेक्चर असेल. म्हणजे लुगड्यांची जागा कशी म्हणजे सहावारी साड्याने घेतल्या. आता सहावारी साड्या घालतात लोक. हा. पुढे बघा. नऊवारी साडी नेसण्याचे प्रमाण ग्रामीण भागातील वयस्कर स्त्रियांपुरतेच मर्यादित राहिले. काष्टा ज्याला आपण म्हणतो. बरोबर. 80च्या दशकात तरुण स्त्रिया मुलींवर सलवार कमीज दुपट्टा लोकप्रिय पोशाख होता. म्हणजे कोणता माहितीये का? ते हा जुना काळ. ज्यावेळेस आता तुम्ही करिश्मा कपूर, जुही चावला यांची गाणी बघतो ना. घुंगट की आडसे दिलवर का. ते गाणं बघा तुम्ही, त्यात कळल. मग ते सलवार कुर्ता प्रॉपर असायचा. त्याच्यानंतर ते मिनी स्कर्ट आलं आणि आता वेगळंच काय काय आलंय. असू द्या. म्हणजे माणसं बदलतात. उर्फी जावेद माहिती आहे ना तुम्हाला? बघा. साड्यांमध्ये येवला आणि पैठणी ते बनणारी पैठणी हे पारंपरिक वस्त्राचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. येवल्याची साडी आणि पैठणी. येवला म्हणजे नाशिक बरं का, लक्षात ठेवा. पूजा मॅडम आज आज काय आवडच आहे, हसतात दिसतात. चित्रपट, दूरदर्शन, इंटरनेट माध्यमातून प्रवासा पेहरावात आधुनिक आली. पुरुषात कपड्यात धोतर, सदरा यांचा वापर कमी होऊन पायजमा आला. पायजमा म्हणजे काय? ज्याच्यात पाय जमा केले जातात तो पायजमा. राईट. राईट. आणि शर्ट, गांधी टोपी आणि शहरी भागात पॅन्ट शर्ट, सफारी कोट पॅन्ट यांचा वापर सुरू झाला. पुरुषांमध्ये ग्रामीण भागात पायजमा, नेहरू शर्ट असाही प्रकार काही वेळा वापरला जातो. जीन्स नावाचा एक प्रकार आहे, माहिती आहे ना? कोणतं सॉन्ग म्हणताय तुम्ही? लुंगी डान्स. बघा. जीन्स नावाचा प्रकार आहे ना, ऍक्च्युली हा ते जीन्स घालतात ना आपण, म्हणजे आता नाही घातली. जीन्स हा प्रकार मेकॅनिक लोक घालते. मेकॅनिक म्हणजे त्यांना काय म्हणाय का, असं गाडी खाली जाऊन घसर घसर जायला लागायचं. मग ते पॅन्ट फाटायच्या म्हणून त्याने जीन्स वापरायला सुरुवात केली. की असं कापड जे फाटणार नाही.
मग फाटणार नाही म्हणून लोकांनी ते ना ते मेकॅनिक लोक वापरायचे, नंतर लोकांनी वापरायला सुरुवात केली. आता लोक जीन्स फाडतात, इथं फाडतील, इथं फाडतील, इथं फाडतील, आणि ते कपडे, आणि ते इट हॅज बिकम स्टाईल. मग जास्त फाटकी जीन्स घातलेला माणूस आपल्या समाजामध्ये आधुनिक समजला जातो. चला, हा राईट राईट, घुंगट कॅड असे. हा नंतर वाजवतो मॅडम. चला पुढे. पुढे चला. अलंकार. आता अलंकार म्हणजे स्त्रियांचा काय आहे? दागिना नाही, मायनस पॉइंट आहे. काय म्हणतात, वीक पॉइंट आहे, वीक पॉइंट. म्हणजे एखादी स्त्री श्रीमंत की गरीब हे कशावर कळतं? दागिन्यावर कळतं. दागिन्यांमध्ये कर्णफुले, आता पोरं पण कानात फुलं घालायला लागले, तो भाग वेगळा बरं का. मग त्या दिवशी आमच्या क्लासमधलं कोणीतरी आहे ना, घातलं होतं कानात नाही, त्याला म्हणलं बाळा नाकात पण घाल ना आता. नाकात पण घाल. हा. हा म्हणजे वेगळंच आहे. अंगठ्या आहेत, बांगड्या आहेत, कमरपट्टा आहे, बाजूबंद आहे, हे सगळे. पुरुष मंडळी कंठसाखळी. कंठसाखळी म्हणजे ही कंठसाखळी. अंगठ्या, ब्रेसलेट हे दागिने वापरतात. प्लॅटिनम, सोने, चांदी, ऑक्साईडचे दागिने वापरतात. सदन लोक हिऱ्यांच्या दागिन्यांचा वापर. सदन म्हणजेच काय? दोज हु आर रिच. हिरा ही सदा के लिए. माहिती ना? हिरा. विवाहित स्त्रिया सौभाग्याचे प्रतीक म्हणून मंगळसूत्र वापरतात. मंगळसूत्रामध्ये खरं महत्व असतं ते काळ्या मण्यांचं, बरं का, लक्षात ठेवा. सोन्याचं नसतं. म्हणजे आपण तो तुझ्या नावाचं काळं मणी मी माझ्या गळ्यात बांधलेत. पण ते काळ्या मण्यामध्ये सोनं असावं थोडंफार, पण ते काळ्या मण्यालाच महत्व असतं, ते मंगळसूत्र असतं. त्याचप्रमाणे विवाह स्त्रिया जोडवीही घालतात परिधान. जोडवी म्हणजेच काय? एखादी मुलगी जर आपल्याला कळलं नाही तर फक्त पाय बघायचे, कळून जातं, हा या प्लॉटचं बुकिंग झालेलं आहे, राईट, म्हणजे लग्न झालेलं आहे. कोल्हापुरी साज, पुतळी हार, बघा हे हाराचे चपला हार पण आहे बरं का. चपला हार म्हणजे चपलीचा हार नाही, चपला हार इज अ पार्ट ऑफ अ ऑर्नामेंट, राईट. बोरमाळ, डोरलं, ठुशी नावाचा प्रकार, पाटल्या, बुगडी, नथ, हे सगळे महाराष्ट्रीयन दागिने आहेत पोरांनो. बुकिंग म्हणजे लग्न झाले असं म्हणायचं हो. लग्न झालेलं आहे, ठीक आहे, चला. सण आणि उत्सव. सण आणि उत्सव. गुढीपाडवा माहिती आहे सगळ्यांना, अक्षय तृतीया, नागपंचमी, रक्षाबंधन. आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे. यू पीपल आर एन्जॉईंग दिस बिकॉज यू नो ऑल दिस थिंग्स. बट जस्ट इमॅजिन द पर्सन हू डोंट नो एनिथिंग अबाउट मराठी कल्चर, who is completely unaware about these all kind of festivals, all kind of attire that we put on. So that person is going to find it this very much interesting. त्याला भारी वाटणार आहे की गुढीपाडवा असेल, अक्षय तृतीया असेल, नागपंचमी काय, नागाची पूजा केली जाते, राईट. गोकुळाष्टमी, बैलपोळा, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, महाशिवरात्री, होळी, रंगपंचमी, हे सगळे सण आपण किती एन्जॉय करतो तुम्हाला माहिती असेल, राईट. हे साजरे करतात. आषाढी आणि कार्तिक एकादशी आत्ता माहितीये ना. उपास होता, लोकांनी जवळजवळ उपास धरला. पातेले पातेले रताळे खाल्ली त्यांनी, आणि मग तो उपास आहे. महावीर जयंती, बौद्ध पौर्णिमा, गुरु नानक जयंती, मुस्लिमांचे रमजान, बकरी ईद, मोहरम, हे सण साजरे केले जातात. ख्रिश्चन लोकांचा इस्टर डे, गुड फ्रायडे, ख्रिसमस असतो. पारशी लोकांचा पतेती असतो. महाराष्ट्रात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, विविध धर्माचे लोक साजरे करतात. मग तुम्हाला एवढं जर कळलं की सपोज आय एम द हिंदू, ॲज अ हिंदू आय एम गोइंग टू सेलिब्रेट ऑल दीज फेस्टिवल्स. बट इफ आय एम अ मुस्लिम, मग मुस्लिम मध्ये काय असतो? रमजान ईद, बकरी ईद, मोहरम, तीन सण कळले. ख्रिश्चन असेल तर काय असतं? गुड फ्रायडे आणि ईस्टर डे आणि क्रिसमस, हॅपी क्रिसमस म्हणतो ना आपण, पद्धती असतं. आणि टिळकांनी काय सुरू केलं तर शिवजयंती आणि गणेशोत्सव. हे सगळे महाराष्ट्रातले सण आहेत. हे तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट नाही, पण तुमच्या डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पुढे चला. सामाजिक प्रगती बघा. सामाजिक प्रगती म्हणजेच काय? की जो समाज समतेच्या मुद्द्यावर पुढे यायचा प्रयत्न करतो. द सोसायटी दॅट ट्राईज टू गेट द लेवल ऑफ इक्वॅलिटी, दॅट इज कॉल्ड प्रगती. दॅट इज कॉल्ड डेव्हलपमेंट. म्हणजे महाराष्ट्र कुणाची भूमी आहे? संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, चोखामेळा, संत तुकाराम, संत रामदास, अंबादास नाही, रामदास, रामदास, राईट. संत मुग्धाबाई, जनाबाई, संत कानोपात्रा, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, यांनी अनिष्ट परंपरा, रूढी, अंधश्रद्धा निवडचा एक सामाजिक ऐक्याचा सामना प्रयत्न केला. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे दीज पीपल ऑलवेज स्ट्रॉक. त्यांनी कायम कशावर हल्ला केला? जातीप्रतीवर हल्ला केला, समाजातल्या वाईट प्रथा आहे त्याच्यावर हल्ला केला, आणि या गोष्टी त्यांनी केल्या, राईट. समता, बंधुता यांचा संदेश देऊन सामाजिक प्रबोधन केले. आता सुद्धा इंदुरीकर माहिती आहे तुम्हाला? इंदुरीकर माहिती आहे का? इंदुरीकर, एब्रा, असं म्हणतात ना, एब्रा. एब्रा म्हणजे काय? ए पोरा. तर ते इंदुरीकरांचं मी एक हे पाहिलं. इंदुरीकरांचं बुकिंग, त्याला आपण बुकिंग म्हणतो. बुकिंग म्हणजेच काय? हा, कीर्तनाचं बुकिंग 3-4 वर्ष पुढे एक्स्ट्रा राहते.
त्यांचे डेट्स एवढ्या पुढे राहतात की समजा आता मला जर म्हटलं मी कीर्तन करणार आहे, मला कोण बोलवल का? नाही बोलवणार कोणी. पण इंदोरीकरांना बोलवायचं म्हटलं तरी लोकांना त्यांची फीस किती, एक तास बोलले तर किती घेतात ते? मला नॉट शुअर, पण लाख सव्वा लाख रुपये तर आरामात घेत असेल ते. आपण इथे एक तास बोलू तरी आपल्याला काही म्हणजे कळतंय तुम्हाला? आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे थोडक्यामध्ये समाज प्रबोधन करायचं काम ते खूप चांगल्या प्रकारे करतात विनोदच्या माध्यमातून. राईट. त्याच्यानंतर ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्र लाभलाय. सय्यद सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, सामाजिक न्याय दलित चळवळी, स्त्रिया, शेतकरी, आदिवासी, कामगार यांच्या न्यायी हक्क चळवळी महाराष्ट्राच्या भूमीत आहेत. म्हणजे ऑल दीज वर मुवमेंट्स. ब्राह्मणेतर चळवळ असेल, आधुनिक मराठा इतिहास हा प्रामुख्याने विविध क्षेत्रातील परिवर्तनवादी सामाजिक चळवळीचा इतिहास आहे. राष्ट्रीय कालखंडात स्वदेशी बहिष्कार, खादी प्रसार, सारा बंदी, दारूबंदी, दलित चळवळी या काही ठळक उदाहरणे आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भूदान, ग्रामदान आणि प्रदान, भूदान चळवळ सांगितले ना तुम्हाला, विनोबा भावे यांची. नाही हो, मिमिक्री नाही करत मॅम मी. येतं मला थोडं थोडं. ठीक आहे, चला कळलं. महाराष्ट्रात कोण कोण आहे बघा. युवक क्रांती दल, दलित पॅंथर, धरणकरांची चळवळी, मुस्लिम सत्यशोधक चळवळी, कष्टकऱ्यांच्या चळवळी, ग्राहक चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, पर्यावरण चळवळी, मानवी हक्काची चळवळ, आदिवासी चळवळ, या सगळ्या चळवळीत तुम्हाला एवढं काही महत्वाचं लक्ष ठेवायची गरज नाही. फक्त एक आवाका महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. वेन यू आर गोइंग टू वर्क ॲज अन ऑफिसर, दॅट इज गोइंग टू हेल्प यू लॉट. ठीक आहे. हा, हे बघा, कुणी कुणी काय काय चालू केलं. डॉक्टर बाबा आढाव यांनी चळवळी उभारल्या. हमाल पंचायत या सगळ्यांसाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा ही महत्वपूर्ण चळवळ सुरू केली. कुणी चालू केली? डॉक्टर बाबा आढाव. एवढं लक्षात ठेवा. डॉक्टर बाबा, एक गाव एक पाणवठा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की दलित लोकांना परमिशन नव्हती. कसली? पाणी प्यायची. गावातल्या ह्याच्यावर तलावावर जाऊन. तर एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष. बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, परत विचारतील. 1975, दिस इयर इज नोन ॲज इंटरनॅशनल विमेन इयर. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं केलं जातं. 19व्या शतकापासूनच स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या व त्यांच्या हक्कासाठी चळवळ सुरू झाल्या. स्त्री चळवळीचा महिलांवर अत्याचार, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार याच्यावर लक्ष केंद्रित केलं. महिला आरक्षण, स्त्री शिक्षणावर भर दिला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 1978 साली पुरोगामी आणि दलित संघटनांनी मोठी चळवळ उभी केली. आठवते ना, आपण पाहिलं की दिस मुवमेंट स्टार्टेड इन 1978. आठवते? नाही आठवत? आणि फायनली शरद पवार साहेबांनी 1994 का 93 साली नामांतर करून टाकलं. मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असं नामांतरण करण्यात आलं. 1980च्या दशकामध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली संघटित कोणी झालं? शेतकरी. मग शरद जोशी कुणाशी रिलेटेड होते? शेतकरी संघटनाशी. लक्षात ठेवा. विचारतात प्रश्न. आता हे जे आहे ना खाली बघा, तुम्हाला जे नाव वाचतोय मी, नरेंद्र दाभोळकर. मी त्यावेळेस आहे ना, मी एमपीएससी तयारी करायचो. 2013ची गोष्ट आहे. कधीची? 13ची. नरेंद्र दाभोळकर. तर हे नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला पुण्यामध्ये. त्याच्या अगोदरपासून नरेंद्र दाभोळकरांच्या बद्दल मी खूप जाणून होतो, माहिती होतं मला. अंधश्रद्धा निर्मूलन, अंगात येणं, भूत, लिंबू, काळी भावली, बरंच काय काय ते बोलायचे. तर त्यांच्या गोळ्या घालून खून करण्यात आला त्यांचा. त्यांचे मारेकरी मला वाटतं अजून पण सापडलेले नाही आहेत. तर त्यांचा खून झाला, त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं. त्यांचे नाही का असे पडले होते ते. मग त्याच पुलावर जिथं ते बघा तुम्ही नंतर त्या, मी नाही पाहिलं पण त्याचा फोटो पाहिला. पण नंतर ते येणे जागा होत्या, मी सारखं जायचो त्या ठिकाणी. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले ते. नरेंद्र दाभोळकरांना त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. राईट. त्यासाठी त्याच्यानंतर नाव लक्षात ठेवा. मेधा पाटकर, नर्मदा बचाव. कुणाचं आंदोलन आहे? मेधा पाटकर. कोणत्या आंदोलन रिलेटेड? मेधा पाटकर सेव्ह नर्मदा, नर्मदा बचाव आंदोलन कोणी चालू केलं? मेधा पाटकर. भारत पाटणकर यांनी काय केली? चळवळ सुरू केली. कोणासाठी? विस्थापितांच्या हक्कासाठी. चाकणचे कांदा आंदोलन, नाशिकचे ऊस आंदोलन, बाल कामगार महाराष्ट्रामध्ये विरोध करण्यासाठी कष्टकरी शेतकरी धरणग्रांच्या चळवळ केली. सोडा काय नाही विषय एवढा. मेधा पाटकर आणि भारत पाटणकर काय? विस्थापितांच्या हक्कासाठी. म्हणजे एखादं धरण होते
सपोज आय एम गोइंग टू बिल्ड अ डॅम. मग तो धरण आपण बांधलं ना, तर त्या धरणाच्यावर जी गावं असतात ना, ते विस्थापित होतात. मग त्या विस्थापित झालेल्या लोकांचं पुढं काय, यांच्या हक्कासाठी लढलेले लोक आहेत मेधा पाटकर. आणि ह्या मेधा पाटकर वाटते मागच्या वर्षी, मागच्या 4-5 वर्षापूर्वी उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला, पडल्या. चांगल्या लोक निवडून येत नाहीत. निवडणुकीत तिकीट त्याला दिलं जातं ज्याची विनिंग कॅपॅसिटी असते. लक्षात ठेवा. आज समजा मी आमच्या गावात जर उभा राहिलो तर मी सरपंच पण नाही होणार. भावकीला डेंजर असते माहिती आहे ना तुम्हाला. हा, भावकीला कधी चांगलं लेखवत नाही. चला पुढे. त्याला भावकीने व्हिडिओ ऐकला तर मला म्हणतो काय बोललास. पुढे बघा. चला, ऐकू दे, ऐकलं तर आहे आहे. समाजामध्ये शांतता, समता, बंधुभाव राहील व समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही यासाठी शासन कायचं प्रतिष्ठा असते. बघा कोणत्या कोणत्या योजना आहेत. कुटुंब नियोजन योजना, निर्मल ग्राम अभियान, एकात्मिक ग्रामीण विकास योजना, महात्मा गांधी तंटामुक्त योजना, जल भूसंवर्धन योजना, भरमसाठ योजना आहेत. हे काही तुम्हाला परीक्षेला जास्त महत्वाचं येणार नाही. ठीक आहे, सोडा. फक्त लक्षात असू द्या पोरांनो, हा आपल्या भारतात महाराष्ट्रात देश आहे. सांस्कृतिक प्रगती बघा. आता संस्कृती म्हणजेच काय, महाराष्ट्राची संस्कृती, कल्चर आपण म्हणतो. पण कल्चर म्हटल्यानंतर यू कॅनॉट सेपरेट कल्चर फ्रॉम, वी कॅन से लोककला. मग लोककला असते, पोवाडा असेल, राईट, भारुड असतात, लावणी असतात, या सगळ्या लोककला आहेत. गौतमी पाटील माहिती आहे कोण आहे? नाही माहिती. राईट. तर ह्या गौतमी पाटील पण एक नृत्यांगना आहेत आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अशा. पुढे बघा. मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना भाषा, साहित्य, ललित कला, ललित साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, चित्रपटीचा विचार करण्यात येत असते. महाराष्ट्राने सांस्कृतिक क्षेत्रात विविधांगी उल्लेखनीय कामगिरीमुळे सांस्कृतिक वारसा जोपासला गेला आहे. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे झाले, बाबासाहेब पुरंदरे झालेत, खूप मोठे मोठे लेखक होऊन गेलेत. तर आपण त्यांच्याबद्दल थोडं थोडं जाणून घेऊ. परीक्षेमध्ये यांच्यावर प्रश्न 100% येतो बरं का, लक्षात ठेवा. हे बघा तीन, हे विदा करंदीकर आहेत, हे शिरवाडकर आहेत, आणि वि स खांडेकर आहेत. हे तीन लोक. आता यांच्यातल्या महत्वाच्या कादंबऱ्या तुम्ही वाचल्या पाहिजेत बघा. महाराष्ट्राला सांस्कृतिक साहित्याची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी लिहिली. तुकाराम, तुकारामचे अभंग माहिती आहेत. महानुभाव पंत, नाथ पंत, सुपी पंत. त्यानंतर कथा, कादंबऱ्या, काव्य, नाट्य, कला इत्यादी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलेलं आहे, काम केलेलं आहे. काव्य, काव्य म्हणजे काय, कविता. कविता कोण, पोम. राईट. काव्य हे दोन प्रकारचे असते. कोणते, जुने मराठी काव्य आणि नवे मराठी काव्य. म्हणजे तुम्ही जे हिंदी मूवीज मध्ये गाणी ऐकता का, भारी सॉंग्स असतात, मी कधी कधी ऐकतो ना. म्हणजे आय जस्ट फोकस ऑन लिरिक्स. लिरिक्स म्हणजे काय, त्याचे शब्द. नाही, जुने पण ऐकतो ना, आत्ताचे पण ऐकतो. पण जुने गाणी भारी. राईट ना, म्हणजे 90s किड ज्याला आपण म्हणतो ना आम्ही, गाणी भारी. ठीक आहे बघा. जुनी कविता कुणाच्या पर्यंत आहे, कुसुमाग्रजांच्या पर्यंत. आणि नवी कविता त्यांच्या नंतरची. लक्षात ठेवायचं याला. पुढे आद्य कवी कोण आहेत, मुकुंदराज. यांच्यापासून म्हणजे आद्य कवी कुणाला म्हटलं जातं, मुकुंदराजांना. काय लिहिलं त्यांनी, विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. काय लिहिला, विवेक सिंधू. पाठ ठेवायचं, मुकुंदराज विवेक सिंधू. इथं नाही लिहिलं तर लक्षात ठेवा. पुढे केशवसूत, बालकवी म्हणजे ठोंबरे. राईट. मर्डेकर, कवी बी नाव आहे बरं का, त्या कवीचं नाव काय आहे, कवी बी. अखंड झालं. या सर्व कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. रत्नमाला, गोडबोलेंची सीताविवाह, कीर्तिकरांची भक्तसुधा, चिपळूणकरांचे पेटकर, लोंढे, राजा माधवराव. सोडाय काय लक्षात नाही. फक्त लक्षात ठेवा, आद्य कवी कोण होते, मुकुंदराज. नवी कविता कुठपर्यंत आली, जुनी कविता कुसुमराज पर्यंत. आणि कुसुमाग्रज यांच्यानंतरची नवी कविता. ठीक आहे. 1935च्या सुमारात मराठी कविता व्यक्ती सुखदुःखे गुंतून पडण्यात, काय सोडा, काय नाही इम्पॉर्टंट. कवी अनिल, कवितेपासून मुक्त छंद काव्याचे. मुक्त छंद म्हणजे काय रे, म्हणजे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबव वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय.
स्टार, वंडर, हे जे शब्द आहेत ना, ज्याला रायमिंग स्कीम्स म्हणतो. एक मीटर असतो रायमिंग स्कीम, असं न करता डायरेक्ट मनाला येईल त्या पद्धतीने कविता, की त्याला मुक्त छंद काव्य प्रकार म्हणतात. मी बसलो होतो खुर्चीवर, अचानक आले मांजर बसले माझ्या शेजारी, झाला मुक्त छंद. याला काय यमक नाही, काय नाही आणि काय नाही. म्हणजे अशा प्रकारे फक्त इन ऑर्डर टू एक्सप्रेस आवर इमोशन्स विदाऊट फॉलोइंग एनी मीटर अँड रायमिंग स्कीम, त्याला मुक्त छंद म्हणतो. पण मुक्त छंदातून त्यांनी काय केलं, आपल्या भावना अतिशय व्यक्तिशः मांडल्या. पुढे बघा, काव्य कोणी कोणी केलं? ग. दि. माडगूळकर, इंद्रसंत, शांता शेळके, पद्मा गोळे, कवी मेश्राम, कवी ग्रेस, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक. ही नावं, हे ना मला मला परिचयाची नावं आहेत ही. म्हणजे शांता शेळकेंची कविताही मी ऐकलेली, म्हणजे वाचलेली आहे. वाचलेल्या म्हणजे शाळेत आम्हाला होत्या. तुम्हाला होत्या का, आय डोंट नो. हा. पुढे बघा, कादंबरी. कादंबरी म्हणजे काय? नॉवेल. नॉवेल, आता बघा महत्वाची, यमुना पर्यटन ही बाबा पदम लिखित पहिली कादंबरी. कोणती? एमपीएससीचा प्रश्न आला. मराठीतील पहिली कादंबरी कोणती? कुणी लिहिली? बाबा पदमजी कोण होते? बाबा पदमजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आणि यमुना पर्यटन हे आपलं क्लासमध्ये झालंय. यमुना पर्यटन, दिस कादंबरी वॉज अबाउट द पॅथेटिक कंडिशन ऑफ विडो, विधवांची बिकट अवस्था वर्णन करणारी कादंबरी कोणती होती? यमुना पर्यटन, लक्षात ठेवा. या कादंबरीत विधवा स्त्रीच्या व्यथा मांडण्यात आल्या होत्या. हरिभाऊ आपट्यांनी कादंबरी लेखनाला गती दिली. आजकालच्या गोष्टी म्हणजेच हरिभाऊंच्या 10 कादंबऱ्या, हे लक्षात ठेवा. आजकालच्या गोष्टी कोणाच्या आहेत? हरिभाऊंच्या 10 कादंबऱ्या. मानवी स्वभाव वर्णन चटकदार. एक आहे ना, मला नाही माहिती तुम्ही किती लिहिता, किती वाचता कविता. मुली बऱ्यापैकी कविता करतात बरं का, काही मुली, बरं का, मुलं नाही करत. एक कायम सांगतो. विलियम शेक्सपियर नावाचा एक मोठा कादंबरीकार म्हणून, माहिती आहे ना? विलियम शेक्सपियर नाव ऐकले का? तर विलियम शेक्सपियर ही वॉज अ व्हेरी फेमस ड्रामॅटिस्ट. नटसम्राट पिक्चर भेटला नाना पाटेकरचा, ते सगळं त्यांच्यावरच आहे. किंग लिअर असेल, ऑथेलो असेल, हॅमलेट असेल, नटसम्राट असेल, राईट, जुलियस सीझर असेल, राईट, वेगळे रोमांस असेल. त्यांचं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की समाजामध्ये जर तुम्हाला लोक समजून घ्यायचे असतील ना, तर प्रत्येक जाऊन लोकाला ओळखायचं आणि मग तो कसा न तो कसा बनण्यापेक्षा ना, ह्युमन कॅरेक्टरचा अभ्यास करा. तुम्ही जर ती कादंबरी वाचली ना, तुम्ही समजा जुलियस सीझर कादंबरी वाचली, तर जुलियस सीझर मध्ये ब्रुटस काय करतो? त्याच्या पाठीत खंजीर खूप असतो. ब्रुटस कॅरेक्टर आहे, आणि त्या सगळ्यात जास्त ब्रुटसवर विश्वास असतो. आणि तो मारताना फक्त एवढं म्हणतो, यू टू ब्रुटस, तू सुद्धा असं केलंस. म्हणजे त्यातून काय शिकायचं, की बऱ्याच वेळा आपल्या आसपास असे लोक राहतात की जे आपल्याला आपले समजतात, आपल्याला असं वाटतं, पण खरा खंजीर त्यांच्या हातात असू शकतो. खूप भारी भारी कादंबरी, खूप खूप भारी भारी त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत. ते तुम्ही अभ्यासा म्हणजे एमपीएससीला पण एक अवंतर होऊन करा. कथा, लोकप्रिय, काय, आता कथा आहेत ना, कथा म्हणजे स्टोरीज. काही फोकटेल असतात. फोकटेल्स म्हणजे काय? लोकांच्या तोंडातून पुढच्या इकडं, त्या गावात एक खैस होता, तो खैस रात्रीचा बाहेर निघायचा, मग लोकांना तंबाखू मागायचा, आणि मग खैसाशी कुस्ती खेळण्याला प्रत्येक गावामध्ये एक माणूस असतो माहितीये ना? ऐकले का? भूताच्या गोष्टी ऐकल्यात का नाही? हा हे फोकटेल झाला. फोकटेल म्हणजेच काय? फोक म्हणजे लोक, टेल म्हणजे लोकांनी सांगितलेल्या दंतकथा. म्हणजे कथांचे प्रकार असतात. दंतकथा म्हणजेच काय? अशाच. पण नियतकालिके, दिवाळी अंक, हे पण कथा आहेत. आता टेप रेकॉर्डर, कॅसेट, डीव्ही सीडी झाल्या, आणि आता तर पॉडकास्ट सुद्धा आलेत. पॉडकास्ट माहिती आहे ना, की असं कोणतरी बसतं, हा सर, मग आम्हाला आवडेल तुम्ही कधी भुकताचा एक्सपिरियन्स घेतला. मग गिरीश म्हणणार, मी एकदा रात्रीचं चाललो होतो, अचानक मागे मी पाहिलं कुणीच नव्हतं, आणि लगेच माझ्या खांद्यावर ते, हे पॉडकास्ट. ही पण कथा रंजकाचा एक प्रकार आहे. जसं समाज बदलतोय ना, त्याप्रमाणेच या गोष्टी सांगण्याची पद्धत सुद्धा बदलते. जातक कथा आहेत, पौराणिक कथा, धार्मिक कथा, राईट. यांना कुठं सापडत असलं काय माहिती बघा, पूजा मॅडम. अवघड आहे. घोस्ट, ठीक आहे, चला. धार्मिक कथा, ऐतिहासिक कथा, नीतिबोध, उपदेशपर, या आशयावर. 1960 ते 1926 हा मनोरंजपर कथांचा कालखंड होता. कथेला लोकप्रिय बनवण्याचे काम कवी गुर्जर यांनी केले. नासी फडके, नासी फडकेंचं एक आम्हाला आहे ना, एक धडा होता, काळे केस. म्हणजे नासी फडके असे दाढी करत असतात, आणि त्यांच्या दाढीवर त्यांना एक पांढरा केस दिसतो.
मग ते पांढरा केस पाहता, अरे मग तुम्ही म्हातारा व्हायला लागलो. आणि मग ते विचार करतात, मग सगळ्यात त्यांनी लाईफ फिलॉसॉफी त्यात मांडलेली, काळे केस. छान धडा होता, 7वीच्या इयत्तेमध्ये आम्हाला होता. चला पुढे बघा. माटे यांचे उपेक्षितांचे रंग. चला सोडा, एवढं काय लक्षात ठेवू नका, काय परीक्षा येणार आहे तुम्हाला, याचं सोडून द्या. 1945 नंतर 1960 पर्यंत कथानकचा भर आला. विविध विषयांच्या कथालेखनामुळे साहित्य समृद्ध झाले. तुम्हाला सांगतो पोरांनो, वेळ बदलते, काळ बदलतो आणि लोकांच्या आवडीनिवडी सुद्धा बदलतात. हे सोडणं, एक काळ असा होता की मला काय आवडायचं माहिती का, मला कार्टून आवडायचं. मोगली. हा मग तुमच्या ना मोगली. ज जंगल जंगल पता चला है, राईट ना. चिड्डी पहन के फूल खिलाए, मोगलीचं गाणं. ते आम्ही पाहायचो. नंतर मग माझी टेस्ट बदलली, मग मी वेगळं बघायला, मी पिक्चर पाहायला लागलो. ते तसले रोमॅन्टिक मूवीज, म्हणजे तरुण झाल्यानंतर. म्हणजे आवड जसं काळानुसार आणि वयानुसार लोकांच्या आवडी बदलत राहतात. बरोबर का नाही? म्हणजे उदाहरणार्थ, चाहे तुझको चाहेंगे हरदम, ते गाणं वाव किती छान, भारी वाटायचं. आणि नंतर जसं वय झालं, नंतर एमपीएससी करायला लागलं, कळले काय फालतूगिरी. म्हणजे विचार केला की रोडवर जाऊन, समजा रोडवर गोविंद आणि रवीना टंडन गाणं म्हणतात, अख्खियों से गोली मारे, असं खरं आयुष्यात होतं का रे? हाडसरच्या पुलाव कोण गाणं म्हणतात तुम्हाला दिसतो का? पोरगन पोरगी नाचतायत असं होतं का? नाही होत. मग ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि फॅन्टसी आहेत, कल्पना आहेत, समजायला लागल्यानंतर मग माझा ओढाव झाला कुठं? न्यूजपेपर, आर्टिकल वाचणे, डिबेट म्हणजे चर्चा पाहणे, राईट. बघा काळ कसा बदल, त्याच्यानंतर मी 10 वर्ष तेच केलं. म्हणजे डिबेट्स पाहणे, न्यूजपेपर वाचणे, परत त्याच्यानंतर एखादा आर्टिकल खूप क्रिटिकल असेल त्याच्यामध्ये अभ्यास करणे. आणि आता परत माझी टेस्ट बदलली. आता मी परत काय करतो, मी आता भूताच्या स्टोरीज बघतो. का? कारण माझा आता अभ्यास भरपूर झालेला आहे, वाचून झालेले आहे, माझं करिअर सेट झालेलं आहे आणि मी आता एन्जॉय करायचंय मला. सो आय डोंट रीड. म्हणजे हे वाचून वाचून झाले, पाठ झाले सगळं माझं, 12 वर्ष मेच केले, सोडून द्या. पण माझी टेस्ट बदलली. अजून काही दिवसांनी मी तुम्हाला कीर्तन बिर्तन करताना दिसेल कुठेतरी. हो, बदलू शकतं. पारायणाला जाईल, रामायणाला जाईल, काहीतरी करेल, तिकडे जाऊन बसल, राईट ना, बैठकीला जाईल. कारण ते कारण ते वयानुसार चेंज होतो, व्यक्त माणसाच्या मनात बदल होतात. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीत ना पण खूप भारी आहेत आणि तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे मी मी आवडीने असं म्हणतो की प्रत्येक, हा जपमाळ करेक्ट, म्हणजे प्रत्येक वयाची आठवण तुमच्याकडे पाहिजे. एक वय आहे. या वयानंतर एक काळ असा येणार आहे की मी कोपऱ्यात बसणार आहे. माझं पोरं माझ्याकडे कोण बघणार नाही, हे म्हातारं म्हातारं म्हणणार, मी खोकत खोकत बसणार. सगळ्यांच्या आयुष्यात काळ येतो. नाही तिला ती पण तिचं तेच होणार ना, सगळ्यांचं तुमचं तेच होणार, एक काळ येतो. तर त्यावेळेस ते खोकताना तुमच्या डोक्यात असं नाही वाटलं पाहिजे, अरे यार मी करायला पाहिजे होतं यार. काय, चांगला चान्स होता यार, झालो असतो डेप्युटी कलेक्टर, झालो असतो PSI. थोडं हातपाय गाळ रे यार, कशाला यार, काय लाईफ असतं माझं वेगळं. बग्गन लावून फिरलो असतो मस्त मध्ये, महाराष्ट्र पोलीस. काय थाट असतं यार माझा, STI झालो असतो, पैसे कमावले असते. करायला पाहिजे होते यार, हे नाही वाटलं पाहिजे. मी हे करायला पाहिजे होतं, हे मरताना वाटणं याच्यापेक्षा मोठं अपयश नाही जगात. म्हणून मला कोणत्याही गोष्टीचं अपयश नाही. म्हणजे मला खंत नाही, मी प्रयत्न केला, माझं सिलेक्शन झालं. म्हणजे मी प्रयत्न केला सगळ्या गोष्टींचा. मी कदाचित मला असं वाटतं की मी हे जे काय करतोय ना, हेच मला करायचं होतं, ह्याच्यासाठीच माझा जन्म झालता. म्हणून मी ते एन्जॉय करतो. आता मी तुमच्याशी बोलतोय, किती तास झाला? 1.5 तास झाला. तिकडे 3 तास शिकून आलोय. दिवसभर बडबड करत असतो, बाकीचे प्रोफेसर भेटलं, कोण भेटलं. मला कंटाळा नाही. आय आय एन्जॉय दिस. मी एन्जॉय करतो या गोष्टी. म्हणून म्हणलं की प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा. अभ्यास करताना असा अभ्यास करायचा ना की सांगताना डोळ्यात पाणी आलं पाहिजे. 12 तास अभ्यास करा आणि 1 वर्षात पोस्ट काढलाय, ही आठवण राहिली पाहिजे तुमच्यात. नाही नाही, मी काय, मी बसायचो टपरीवर जाऊन चहा पित बस, इतिहास झाला पाहिजे. हारलो तरी इतिहास, जिंकलो तरी इतिहास. म्हणजे हरवणाऱ्याला पण वाटलं पाहिजे, अरे बा, कुणाला हरवलंय मी, मी त्याला हरवलंय, तो लय डेंजर लढलाय. म्हणजे म्हणजे आपल्या गड आला पण सिंह गेला. सिंहगडची लढाई माहिती आहे तुम्हाला? उदयभान राठोडने तलवारीचा घाव घातला आणि तानाजी मालुसरे खाली कोसळले. ढाल तुटली, हाताला शेला गुंडाळून त्या शेल्यावर वार झेलत लढले. हा इतिहास आहे. भले त्यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये, पण तानाजी मालुसरे सिंहच होते, सिंहासारखे लढले. म्हणून आपलं काय असतं, आपण पहिलेच हातपाय गाळून मोकळ होतो, नाही जमणार, आपल्याच्याने होणार नाही. लढाईच, काय होतंय. जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य एकच आहे, पोरांनो, मृत्यू. त्या मृत्यूच्या आधी जी मधलं आयुष्य आहे ना, ते आपल्या पद्धतीने जगायचं. आता आपण काय दगड पिऊन दारू पिऊन गांजे पिऊन लोकांना मारतोय का?
अभ्यास करा ना जीव लावून, काय होते मेले का अभ्यास करून? कोण पण ऐकलं का आजपर्यंत की अभ्यास करून करून विद्यार्थ्याचा खंगून मृत्यू असं झालंय का? कधीच नाही होत, काहीच नाही होत. तुम्ही अभ्यास करा, जीव लावा. अभ्यास करायचा म्हणजे असा करायचा की एकच वर्ष अभ्यास करायचा, एकच वर्ष करायचा. ते टार्गेट ग्रुप मी रोज सांगतो, 11 तास रोज अभ्यास तर झाला पाहिजे. किती? 11 तास. मग तुम्ही कुठेही जॉब करा, काही करा, तुम्हाला जॉब करायची गरज पडणार नाही, तुमचा निकाल येईल तेवढ्यात. पण लई वेगळं असतं, नाही एमपीएससी मध्ये 5 वर्ष लागणारच आहेत, हे ऑलरेडी सांगून ठेवले मनाला. मग लागतात. मी वेगळा आहे इतरांपेक्षा, मी तुमचा दिसतो का? ती तुमचा दिसतात का? वेगळे आहात ना तुम्ही, तुमचं नशीब वेगळे आहे का नाही? प्रत्येकाचं नशीब वेगळे आहे. म्हणून लोकांशी तुलना करायची नाही. चला, हा व्हिडिओ मी अपलोड करणार नाही पोरांनो. नाही नाही नाही, ह्याच्यात मी जास्त सोशल झालंय. असे चला पुढे बघा. विवा शिरवाडकर, आचार्य अत्रे, विदा सावरकर, मालतीबाई बेडेकर नाटके लोकप्रिय. आधुनिक नाटकांच्या कालखंडात विकास वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, कोल्हटकर, पेंडसे, तेंडुलकर, पुरुषोत्तम दावेकर यांची दार्वेकर यांची नाटके खूप लोकप्रिय झाली. महाराष्ट्राने संगीत कला जतन करून वाढवली. आदिम संगती, लोकसंगीत, जनसंगीत, भक्ती संगीत, शास्त्रीय संगीत, जात्यावरच्या ओव्या. जात्यावरच्या ओव्या माहिती तुम्हाला? म्हणजे घाणा नावाचा प्रकार असतो, घाणा माहितीये ना? ज्या दिवशी म्हणजे स्त्रिया काय करतात, गाणं म्हणतात आणि ते ते बांगड्यांचा कार्यक्रम असतो काहीतरी लग्नाच्या आधी. लय भारी गाणं म्हणतात. ऐकूशी वाटतं. राईट. धनगरांच्या ओव्या असतील, भारुड असतील, वाघ्या मुरळी असेल, गणगवळणे, लावणी आहे, पोवाडा आहे, भोंडला आहे, हास्य गीते, हादगा, कोळी गीते आहेत, आदिवासीचा बोहडा आहे, नाच्याचा तमाशा आहे, कोलमांचे दांडे, सगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रीय संगीतात बालगंधर्व. बालगंधर्व माहिती आहे कोण? म्हणजे स्त्री भूमिका पार पाडणारा असा कलावंत झालाच नाही. नाव काय? बालगंधर्व रंगमंदिर आहे, पाहिले का जेएम रोडला, जंगली महाराज रोडला? तिथे गेल्यानंतर एक फोटो आहे. म्हणजे तू आशी बनव पिक्चर पाहिले का? आशी बनव बनवी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, धनंजय मानेचेच राहतात का? त्याच्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर दाखवलं, त्याच्यामध्ये फोटो आहे, तो अजून तसाच आहे फोटो. वाटतं किती सुंदर स्त्री आहे, पण तो पुरुष आहे. कळलं? त्या दिवशी आम्ही गेलो होतो इकडं एका ठिकाणी कोल्हापूरला, आणि समोर एक थांबलं होतं. आणि हा, ते पण एकदम तसेच दिसतात, एकदम वाटत नाही की ते हे आहेत म्हणून. तर माझं तो म्हणलं अरे बाबा. ठीक आहे, चला पुढे बघा. पंडित भीमसेन जोशी, अभिषेकी, किशोरी आमोणकर, हिराबाई, हे सगळे काय आहेत पोरांनो? हे सगळे मोठमोठी नाव आहेत. गंगूबाई हानगल, खूप नावं मोठी आहेत ती. रशीद खान, पंडित जसराज, मल्लिकार्जुन मनसूर, बालकुमार गंधर्व यांचं मोठं योगदान आहे. पुढे बघा, कळलं यांना सगळं समजतंय तिकडं. परत मंगेशकर कुटुंब माहिती आहे ना तुम्हाला? लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा मंगेशकर, सॉरी आशा भोसले, त्यांचं आडनाव मंगेशकर पहिलं. भरतनाट्यम, कथ्थक, लावणी महाराष्ट्राचे महत्त्वाचे स्थान आहे. चित्रपट, शिल्पकला, चित्र सगळ्यामध्ये आहे. राजश्री शाहू महाराजांनी नाट्य संगीत याला राजाश्रय दिला. चला, काय विषय नाही एवढ्यामध्ये. लोकपात वृत्तपत्र लेखनामध्ये भरीव कार्यामुळे नामवंत वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांची निर्मिती झाली. सर्व प्रकारांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जपली गेली. जनसामान्यांच्या विकासात, विशेषतः सांस्कृतिक विकासात या सर्व घटकांची अतुलनीय कामगिरी आहे. अशा प्रकारे आज या ठिकाणी आज या ठिकाणी हा धडा, हे पुस्तक संपलं आहे, अशी मी घोषणा करतो. आणि तुम्ही उत्साहपूर्वक सर्व सेशन्स चांगल्या प्रकारे अटेंड केले, त्याच्याबद्दल मी सृजन प्रबोधिनी वतीने तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्या आपण भेटतोय, नवीन टॉपिक घेतोय, आधुनिक भारताचा इतिहास, त्याचबरोबर पॉलिटी पण आपण चालवणार आहे. ठीक आहे? पॉलिटीचे काही सेशन्स होतील आणि आधुनिक भारताचा इतिहास. काही डाऊट आहे का पोरांनो? पूजा मॅम, आदिती, पूजा, प्रणाली मॅम, एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. एन्जॉय. आणि एक अजून एक महत्व सांगा पोरांनो, सगळ्या गोष्टी एन्जॉय करा बरं का. मी मग जाता आता महत्व सांगतोय. ऑलवेज एन्जॉय द प्रोसेस. म्हणजे तुम्ही जी काही करताय ना, ती प्रोसेस एन्जॉय करा पोरांनो. अभ्यास करताय, एन्जॉय करा. हा, मग ते काम चांगलं होतं. आता मी समजा शिकवलं, तुम्हाला कंटाळा आला का? भारी वाटलं ना?
आता मी जर असून नाही नाही माझा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय आणि मी कशाला काय बोलू. मी लोकांचा विचार कधीच करत नाही. मला योग्य वाटते पोरं एंटरटेन होत आहे, तुमचं लक्ष राहतं, या गोष्टी तुमच्या लक्षात कायम राहतात शिकवलेल्या. त्याच्यामुळे लोकांसाठी जगू नका, स्वतःसाठी जगा. जीव काढून अभ्यास करायचा, कमीत कमी 11 तास. किती? 1 वर्ष. 1 वर्षानंतर तुम्ही नापास होऊ शकत नाही, एवढा मन लावून अभ्यास केला तर. तर आपण थांबतोय. सगळ्यांना काही डाऊट नसेल, उद्या संध्याकाळी बरोबर आपण 5 वाजता भेटतोय. ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही या. ठीक आहे, पूर्वा शक्यतो ऑफलाईन यायला सुरुवात करा. भेटू आपण, चालेल पोरांनो. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. सी यू गाईज, बाय बाय. सॉन्ग, हा सॉन्ग नंतर आता तुम्हाला. बाय बाय. सॉन्ग राहिलं म्हणे.